काल आपण 40व्या नामापर्यंत आलो होतो आणि शेवटी एक प्रश्न घेतला होता, तो आता विषयाच्या योगातील. आज आपण सर्व नामांचा अर्थ आणि त्याच्यात आलेला कथाक्रम म्हणजे आपल्याला रामायणाचा फील येईल. पहिली गोष्ट म्हणजे काल आपण एक गोष्ट केली होती की वाल्मिकी आणि राम यांची भेट होते आणि राम वाल्मिकींना विचारतो मला राहायला जागा द्या. त्यावेळेला वाल्मिकी आणि राम यांच्यात झालेला जो संवाद आहे तो खास संवाद आहे आणि तो विशेषतः तुलसी रामायणात वगैरे रंगवून सांगितला आहे. आपण तो नंतर पाहणार आहोत. आता 40व्या नामापासून सुरुवात करूया. ज्ञान प्रकाशक जय जय राम. ज्ञान म्हणजेच खरं प्रकाश आहे, पण प्रकाशक म्हणजे प्रकाशात आणणं. वस्तूचं प्रकाशन असतं, पुस्तकांचं प्रकाशन असतं, तर ज्ञान प्रकाशक. आता योग वासिष्ठ रामाच्या निमित्तानं केवढं ज्ञान प्रकाशात आलं. आणि आपण जिव्हान विद्यानिधी पाहतो म्हणतो ना, रामरक्षित विद्येचा निधी, विद्येचा सागर आहे राम, तो माझ्या जिभेचं रक्षण करो आपण म्हणतो. तसं ज्ञान प्रकाशक जय जय राम, ऋषी मन तोषक जय जय राम. आता ऋषी आलेले आहेत विश्वामित्र आणि ऋषींचं मन तोषक म्हणजे आनंद त्यांना गेलेला आहे ऋषींबरोबर, विश्वामित्र ऋषींबरोबर. मग काय झालेलं आहे, शस्त्रास्त्र ग्राहक जय जय राम. त्याच्या आधी जे शिक्षण झालेलं आहे रामाचं ते वसिष्ठांनी केलेलं आहे. आणि आपण नेहमी म्हणतो की एक शस्त्रगुरू लागतो, एक शास्त्रगुरू लागतो, एक मंत्रगुरू लागतो, एक तंत्रगुरू लागतो. रामाच्या बाबतीत शास्त्रगुरू आणि मंत्रगुरू वसिष्ठ आहेत, तर शस्त्रगुरू आणि तंत्रगुरू विश्वामित्र आहेत. पांडवांचं जर बघितलं तर शास्त्रगुरू आणि मंत्रगुरू कृपाचार्य आहेत, पण शस्त्रगुरू आणि तंत्रगुरू द्रोणाचार्य आहेत. असे दोन लागतातच. म्हणजे आपण वाद हल्ली निरनिराळ्या गोष्टींच्या होतात, पण शिवाजी महाराज किंवा कुठलेही मोठे विवेकानंद तुम्ही बारीक बघितलं तर कुठला तरी एक गुरु असा लागतो की जो मला शास्त्र शिकवेल, म्हणजे एका अर्थाने थिअरी शिकवेल, आणि दुसरा शस्त्र तंत्र टेक्निक किंवा प्रॅक्टिकल व्यवहार त्याचं तंत्र. दोघे जण लागतात. कधी कधी एकाच्यातच दोघं असतात, हा वाद निराळा. पण योगेश्वर कृष्ण लागतो आणि धनुर्धारी अर्जुन लागतो, तरच अवतार कार्य होतं. नुसत्या देवाने अवतार कार्य केले त्याला प्रवेश अवतार म्हणलेला आणि आवेश अवतार म्हणलेला आहे. मत्स्य अवतार कसा आहे, प्रवेश अवतार आहे, सगळी गोष्ट सांगत बसत नाही. तर तो आला, जलप्रलय झाला, तो येतो, त्याला आपण देव मासा म्हणतो, व्हेल, तर तो येतो, त्यांनी होडी तयार ठेवलेली असते कोणी मनून, आणि त्याला तो बांधतो आणि तो संवाद होतो. संपल्यानंतर जलप्रलय ओसरतो. त्याच्यात मत्स्यपुराण हे मोठं पुराण आहे. मत्स्यपुराणाची कथा आहे, मत्स्य निघून जातो म्हणजे विष्णू संपला. कूर्म अवतार, ज्यावेळेला अमृतमंथन चालू आहे त्यावेळेला मेरू पर्वताची त्यांनी रवी केलेली आहे घुसळण्यासाठी आणि वासुकी नागाची दोरी केलेली आहे, पण तरी तो पर्वत बुडायला लागला ना. आणि आपण सुद्धा बघा, ताक करताना जी रवी असते ती अगदी खाली टेकवायची नसते, थोडं अंतर ठेवायचं असतं, त्याच्यासाठी कूर्म अवतार झाला. मग कासवाच्या पाठीवर त्यांनी तो पर्वत धरला आणि तो मग घुसळला गेला, कूर्म अवतार. नंतर कूर्म निघून गेला. त्याच्यानंतर झाला तो वराह अवतार. वराह अवतार हिरण्याक्षाने आव्हान दिलं, तो ह्याच्यात गेलेला आहे, पाण्यात गेलेला आहे, मला युद्धाची भिक्षा दे म्हणतो. युद्धाची भिक्षा तर तुला दिली, आणि मग तो हिरण्याक्षाला मारतो. पृथ्वी जी पाण्यात बुडली जात होती तिला तो वर काढतो, म्हणून त्याला सोळे असलेला बोर इंग्लिशमध्ये म्हणतात, म्हणजे ते रानडुकर आहे, अत्यंत शक्तिमान आहे. अशी पृथ्वी उचललेली आहे, हिरण्याक्षाला मारलेला आहे, वराह निघून गेलेला आहे. हे कसे अवतार आहेत लक्षात ठेवा. पहिले प्रवेश अवतार आहेत मत्स्यकूर्म, नंतर आवेश अवतार आहेत. त्या राक्षसांना मारायला हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू साधं पुरत नव्हतं. रामाला सुद्धा आवेश आणण्यासाठी एक घटना घडलेली आहे ती आपण बघणार आहोत. आणि त्याला सांगितलं रावणाला मारायला जाणार आहे, तिथे शांताकारम भुजगश यांनी उपयोग नाही आहे. शांत नकोच, रागावला पाहिजे, स्ट्रेस आला पाहिजे, आवेश आला पाहिजे. माझ्या पत्नीला नेतोस म्हणजे काय, आत्ता हा तुझा मूड आहे ना रामा, तो तू टिकव, तो यावा म्हणून 3 दिवस मी तुला दर्शन दिलेलं नाही. हा प्रसंग नंतर येईल. पण गंमत बघा, नृसिंह अवतार आवेश अवतार, हिरण्यकशिपूला मारलं, निघून गेले. इवन हा जो वामन अवतार आहे तो प्रवेश अवतार आहे, पण शांत अवतार आहे. बलिराजाचं ते कथानक संपल्यानंतर वामन निघून गेलेलं आहे. पुढे ज्यांनी खरं जीवन जगलं माणसासारखं अवतारी जीवन ते परशुराम, श्रीराम आणि कृष्ण, बुद्ध. कल्की अजून व्हायचं आहे. हे पूर्ण अवतार आहे की ज्यांनी जीवन जगून दाखवलं. जानकी विरह आपण वाचणार आहोत पुढे. माणसासारखा जगलेला आहे राम, माणसासारखा जगलेला आहे कृष्ण, पण त्यांच्यातल्या ज्या शक्ती होत्या त्या आपण म्हणतो अतिमानवी, सुपर ह्युमन अशा त्या शक्ती होत्या.
त्यामुळे काळाच्या ओघात त्यांना देवत्व प्राप्त झालं, हा सिद्धांत लक्षात ठेवा. ते परब्रह्माचा अवतार म्हणून जन्मले हे त्यांच्या चरित्रात सांगितलंय. पण त्यांनी एवढा पराक्रम केला की काळाच्या ओघात त्यांचं दैवतीकरण, म्हणजे आपण म्हणतो ना की एक प्रकारचं डेइफिकेशन, डेइटी म्हणजे देवी, देवच मानायला लागले लोक त्यांना. असं होतं. आता शिवाजी महाराजांची आरती आहे, शिवाजी महाराजांचा पाळणा आहे, शिवाजी महाराजांची जयंती आहे, शिवाजी महाराजांचा उत्सव आहे, का नाही? काळाच्या ओघात शिवाजी हा शिवाचा अवतारच मानायला काय हरकत आहे? काळाच्या ओघात तरी शिवाजीला 400 वर्ष झालेली आहे, हे राम वगैरे हजारो वर्ष. म्हणून असं समजू नका ते आकाशातून पडलेले देव आहेत, आपल्यासारख्याच माणसातून झालेलं आहे. त्यांच्यात असामान्य होतं, पण त्यांना सुद्धा आपलं अवतार कार्य करण्यासाठी इतरांची गरज लागलेली आहे. रामाला वानर सैन्य लागलेलं आहे, कृष्णाला पांडवांचं सैन्य लागलेलं आहे. बुद्ध असा परिपूर्ण अवतार आहे की क्षत्रिय कुलात जन्मून सुद्धा त्यांनी कधी हत्यार किंवा अस्त्र हातात घेतलेलं नाही. पूर्ण शांती, अहिंसा, करुणा, प्रेम म्हणजे बुद्ध आहे, हे लक्षात घ्या. कलंकीचं पुढचं रूप आपण आत्ता नको बघायला, तर लक्षात घ्या की शस्त्रास्त्र ग्राहक कुणी शिकवलेलं आहे. थोडक्यात आता हे सांगायला लागलं की परत आपण सगळा अर्थ आधी बघूया. आपण आता हा विचार करायला लागलो तर तुम्हाला सांगतो. कुशिक हा मुनी आहे पहिला, त्यांनी देवांना शस्त्र, अस्त्र, त्याचे मंत्र आणि विद्या या 4 गोष्टी दिलेल्या आहेत. शक्ती त्याच्याबरोबर येते. परंतु कुशिकाच्या याच्यात कौशिक आलेले, बुध कौशिक विरचितम म्हणून आपण रामरक्षा म्हणतो, ते कुशिकाच्या ह्याच्यातले आहेत. आणि विश्वामित्र कुशिकाच्या ह्याच्यातले आहेत. विश्वामित्राला कौशिक म्हणलं जातं. म्हणून ज्यांनी देवांसाठी शस्त्र अस्त्र तयार केली, मंत्र तंत्र आणि शक्ती विद्या तयार केल्या, त्यांनी रामाला शस्त्रास्त्र सिद्ध केलेलं आहे. म्हणून शस्त्रास्त्र ग्राहक जय जय राम. कशासाठी? ताटिका मर्दन जय जय अवतार कार्य सुरू झालेलं आहे, ताटिकेला मारलेलं आहे. नंतर हे प्रसंग आपण पुन्हा बघणार आहोत. पण या दोन्ही अवतारांनी आपलं अवतार कार्य स्त्री रूपातल्या दुष्ट शक्तींना मारून केलेलं आहे. कृष्णाने पूतनेला मारलं, त्यावेळेला कृष्ण काही महिन्यांचा होता. राम जवळजवळ किती वर्षांचा? 16 वर्षांचा होता ज्यावेळेला त्यांनी त्राटिकेला मारला. पुढे बघा, सुबाहू छेदक, सुबाहू त्राटिकेचा मुलगा, सुबाहू आणि मारीच. आता इथे बारकावं लक्षात घ्या, खूप मोठा अर्थ आहे त्याला, नंतर बघूया. सुबाहू छेदक, सुबाहूला मारून टाकलेला आहे. मारीच त्रासक, मारीचाला मारलेलं नाही आहे. का? जरा विचार करा, पुढे बघणार आहोत आपण. गुरु मख रक्षक जय जय राम. मख म्हणजे यज्ञ. आपण रामाला सांगतो माझ्या रक्षण कर शरीराचं. घ्राणम पाहतो मखत्राता. इथून जो यज्ञ चालू आहे, श्वास यज्ञ, म्हणून मी जिवंत आहे. प्रत्येक श्वास ही त्या यज्ञात टाकलेली आहुती आहे. आणि त्या आहुतीमुळे यज्ञ जो जळतो, त्यामुळे माझ्या शरीराला टेम्परेचर आहे. ज्या वेळेला श्वासाची आहुती थांबते त्यावेळेला मी थंड पडतो, मरतो. हा जो अखंड चालणारा मख आहे, त्या मखाचं रक्षण तू विश्वामित्रांच्या मखाचं म्हणजे यज्ञाचं रक्षण केलंस, त्याप्रमाणे कर. मख रक्षक. पुढे बघूया. अहल्योद्धारण, शस्त्र रक्षण झालं. अयोध्येला परत नेण्याऐवजी विश्वामित्र म्हणाले आपण मिथिलेला जाऊया, तिथे शिवधनुष्य आहे, ते तू पाहावंस अशी माझी इच्छा आहे. विश्वामित्रांचा रामाच्या जीवनातला रोल म्हणजे भूमिका अगदी मर्यादित आहे, पण तेजस्वी आहे. आलेले आहे, रामाला आणलेलं आहे, त्राटिका मारून घेतलेली आहे. अवतार कार्याला सुरुवात, शस्त्र अस्त्र वगैरे सगळं रामाला दिलं. सुबाहू मारीच वगैरे राक्षसांच्याकडून यज्ञाचं रक्षण करून घेतलेलं आहे. मग आपण मिथिलेला जाऊया, वाटेत अहिल्याचा उद्धार आहे. मिथिलेला गेल्यानंतर सगळ्यांचे विवाह आहेत. सगळ्यांचे विवाह झाल्यानंतर ते अयोध्येला निघतात आणि विश्वामित्र महेंद्र पर्वतावर कायमचं निघून जातात तपश्चर्या करण्यासाठी. पुढे परशुरामांचं तेच होतं. विचार करा तुम्ही, विश्वामित्राचं एवढंच कार्य आहे, पण किती महत्त्वाचं आहे. रामाच्या चरित्राचा पाया घातलेला आहे त्यांनी. आपण पुढे जाऊया. अयल विदेह पावन जय जय राम. विदेह म्हणजे जनक, विदेह नगर, विदेही देही आणि विदेही. आपला देहूचा तुकाराम हो, तो देहात असतानाच विदेही होता. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण आहे. ते वैकुंठाला गेले वगैरे कशाला, तो वैकुंठातच होता माणूस, आयुष्यभर वैकुंठात होता. विष्णूचा साक्षात अवतार होता तो. आपण त्यांच्याकडे या दृष्टीने जर बघितलं तर आपल्याला प्रेरणा मिळते की किती विचित्र जीवन तुकारामानं आलेलं आहे. किती अत्यंत गौरवाचं 21 वर्षांचं आयुष्य आणि नंतरचं 21 वर्ष गुरु जीवनात आल्यानंतर सगळं व्यापाराचं दिवाळं निघालं वगैरे काल आपण बघितलं. पण तिथून तुकाराम घडलेलं आहे. 42 वर्षाचं फक्त आयुष्य आहे तुकारामानं. पहिलं अर्ध आयुष्य चांगला संसार केलेला आहे, सोन्याचा संसार केलेला आहे.
असू दे, तुकारामाचं नंतर बघूया, पण आता पुढे जाऊया आपण. विदेह पावन. विदेह म्हणजे जनक राजा, जनकाची परंपरा आहे. हां, निरनिराळे जनक आहेत. आता हा जो जनक आहे रामाचा, तो जानकी आपण म्हणतो तिचा पिता, आणि पुढचं देवरात जनक आधी आहे, काही पिढ्या आधी. त्यांच्याकडे ते धनुष्य ठेवलेलं होतं, शिवधनुष्य. 2 धनुष्य होती, ती परशुरामाच्या वेळेला कथा बघूया. पण पुढे बघा, विदेह पावन कोदंड भंजन. कोदंड म्हणजे धनुष्य. धनु मोरायचं नव्हतं, पण प्रत्यंच्या दोरी लावताना ते मोडलं. लग्न झालं. भूजा वल्लभ. भू दीर्घ आहे, भू म्हणजे जमीन, ज्या म्हणजे जन्मलेली, जमिनीतून जन्मलेली म्हणजे जमिनीत सापडलेली जी सीता आहे. वल्लभ म्हणजे पती. लग्न झालेलं आहे. पराजित भार्गव. हा रामाच्या जीवनात महत्त्वाचे जर 5 प्रसंग सांगायचे असतील तर हा प्रसंग महत्त्वाचा आहे. राम परशुराम भेट, पहिल्यांदा संघर्ष, नंतर संगम. अप्रतिम प्रसंग आहे. आज आणि इथून पुढे आपल्या जीवनाला जर आकार द्यायचा असेल, भारताला जर विश्वगुरू बनायचं असेल, आणि मला अत्यंत आनंदात आणि शांत राहायचं असेल, तर हा प्रसंग लक्षात ठेवूया. राम परशुराम मिलन. पुढे बघूया. भुजा पराजित अयोध्या गामीन जय जय राम. आता परशुराम आणि राम कुठे भेटतात? हे निघालेले आहेत मिथिला नगरीतून लग्न करून, आणि वाटेत परशुराम भेटतात. मोठं संकट आल्यासारखं दशरथाला वाटतं, आणि ते मिलन होतं त्या दोघांचं. आणि अयोध्येत येतात लग्न करून, तेव्हा बालकांड संपतं. बालकांड लग्नापर्यंत आहे, कारण लग्न झालेलं आहे जवळजवळ 16व्या वर्षी. आता तुम्ही हे करू नका 18व्या वर्षाच्या आधी लग्न कसं झालं वगैरे, त्या काळच्या संदर्भात जीवन बघायचं आहे त्यांचं. इथून पुढे अयोध्याकांड सुरू झालं. अयोध्येत 12 वर्ष राहिलेले आहेत. हे त्यांचं 12 वर्षाचं जीवन. रामाच्या जीवनानं रामाने खूप अनुभव घेतला, त्याच्यातल्या कला कौशल्यापेक्षाही त्याच्यातले गुण जागे झाले, आणि आता यौवराज्याभिषेकाकडचा प्रवास सुरू झाला 12 वर्षांनी. त्या 12 वर्षात सीतेने अयोध्यावासियांची मनं जी जिंकलेली आहेत, महत्त्वाचा भाग आहे. फार वर्णन नाही आहे रामायणात, पण सीता भूमिकन्या आहे. ती शेतकऱ्यांची प्रतिनिधी आहे. ती कधी राजवाड्यात रमलीच नाही, पण सगळ्या अयोध्येची एक अत्यंत आवडती राणी. आता राणी झालेली नाही, यौवराज्याभिषेक झालेला नाही, पण राजघराण्यात आहे, राजवाड्यात आहे, रामाची पत्नी आहे. अत्यंत चांगली 12 वर्ष सीतेच्या. हे कशासाठी आहे? हे बॅकग्राऊंड आहे पुढच्या वनवासासाठी. आणि मग पुढे वनवास. पराजित भार्गव अयोध्या गामीन पितृवचनांकित, म्हणजे पितृवचन. त्याच्यामुळे राज्य त्यागीन जय जय राम. आता वनवास सुरू झाला. राज्य त्यागींपासून कुठलं पुढचं कांड सुरू झालं? अरण्यकांड, वनवास कांड. अयोध्याकांड संपलं. त्याच्या राज्य त्यागीन. वल्कल धारण जय जय राम. वल्कल धारण केले. गुहक पावन, गुहकाला पावन केलं. अरे सुंदर आलिंगन दिलेलं आहे. जटाजूट शोभित जय जय राम. आता तुम्ही मला त्यांनी अयोध्येचा मुकुट वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे. राजवस्त्र, राज अलंकार, राजचिन्ह काढलेले आहेत. आपले अलंकार आहेत ते वसिष्ठांची पत्नी अरुंधती, आणि आपले जे दागिने वगैरे आहेत रामाने वगैरे ते वसिष्ठांचा मुलगा शक्ती, शक्तीचा पराशर, पराशराचा पाराशर म्हणजे व्यास, आणि व्यासांचे 3 जण आहेत. आपल्याला लक्षात येत नाही. एक म्हणजे धृतराष्ट्र, दुसरा पांडू, आणि तिसरा विदुर, आणि त्यांची मुलं ही दुर्योधन वगैरे आहेत. व्यासांचे सख्खे नातू. पण किती तटस्थपणे व्यासाने ते युद्ध बघितलेलं आहे. शिकायला पाहिजे दिव्यदृष्टी म्हणजे काय ते. असू दे, पुढे जाऊया आपण. राज्य त्यागीन जय जय राम. वल्कल धारेन गुहक पावन जटाजूट शोभित जय जय राम. आता जटाजूट आलं. चित्रकूट वासीन जय जय राम. हा पहिला मुक्काम, वनवासातला पहिला मुक्काम, पहिली रात्र भारद्वाज मुनींच्या आश्रमात. 14 वर्ष संपल्यानंतरचा मुक्काम शेवटचा भारद्वाज ऋषींच्या आश्रमात. परत तुम्हाला सांगतो, रामाच्या जीवनावर जवळजवळ 13 ऋषींचा एवढा प्रभाव आहे की ऋषींनी घडवलेलं जीवन रामांचं आहे. आणि ऋषींचं रक्षण, यज्ञ संस्कृतीचं जतन आणि खलांचं निर्दालन हे रामाचं अवतार कार्य आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्था, हे सगळ्या अवतारांचं कार्य आहे. श्रीकृष्णाने स्वतःच्या तोंडून सांगितलं, आणि आम्हाला संभवामी युगे युगे, प्रत्येक युगात जन्म घ्यावा लागतो. पुढे जाऊया आपण. राज्य त्यागीन गुहक पावन जटाजूट चित्रकूटवासीन वायस पीडक. हा अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. पासवर्ड म्हणून हनुमंतांनी हा वापरलेला आहे. केव्हा? सस्पेन्स ठेवूया. वायस म्हणजे कावळा. रामानं कावळ्याला त्रास दिलेला आहे. वायस पीडक, कावळ्याला त्रास देणाऱ्या रामाचा जय जयकार. सस्पेन्स. भरत कृपा कर जय जय राम. भरत आलेला आहे.
भरतावर कृपा केलेली आहे. संपूर्ण रामायणातलं अत्यंत लोकप्रिय गाणं पराधीन आहे गती पुत्र मानवाचा भरत कृपा कर, स्वतःच्या पादुका दिलेल्या आहे. जय जय राम. योगधारीन जय जय राम. योग साधना केलेली आहे. अनेक ऋषींच्या आश्रमात ते राहिलेले आहे. ऋषींचे आश्रम अरण्यात असल्यामुळे आश्रमात राहिले तरी वनवासाची अट मोडली जात नव्हती. पण रामाने नगरात प्रवेश केलेला नाही. 2 नगरं, एक किष्किंधा, ज्यावेळेला सुग्रीवाला राज्याभिषेक झाला, रामाने अयोध्येचा प्रतिनिधी म्हणून भरताला पाठवलं, स्वतः अरण्यात राहिला. आणि नंतर युद्ध संपल्यावर विभीषणाला लंकेचा अभिषेक झाला. हे 2 अभिषेक रामाने केलेला आहे, ज्यावेळेला त्याचा यौवर राज्याभिषेक सुद्धा झालेला नाही. चरित्र समजून घेऊया ना आपण. त्याला अभिषेक केला आणि केल्यानंतर तो म्हणाला मी लंकेत येऊ शकत नाही, 14 वर्ष व्हायचेत, पण तुझा लक्ष्मणाला पाठवलेला आहे. अरण्यवासीन जय जय राम. विराध आणि कबंध हे 2 राक्षस प्रतीक आहे. आणि मला जर वाटतं ना की सध्या आपल्यावर ज्यांचं शासन आहे ते विराध आणि आपण कबंध म्हणजे काय राक्षस आहेत त्यावेळेला बघूया. पण विराट म्हणजे हात लांब 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 होत जाणारा, आणि कबंध म्हणजे ज्याचं डोकं म्हणजे आतला मेंदू म्हणजे मस्तिष्क म्हणजे विचार वगैरे सगळी करण्याची शक्ती, डोळे, कान, नाक, तोंड, हनुवटी मुख्य म्हणजे आणि मान, हे सगळं पोटात आहे. गरजच नाही याची. आपण तसं जगतोय. मी सात्विक संतापानं सांगतोय विथ रायचस इंडिग्नेशन इन्क्लुडिंग मायसेल्फ. अरे आपलं जीवन कशासाठी आहे? आपण कबंध झालेलो आहोत. कबंध म्हणजे पोट आणि पोटाखालची इंद्रिय. फक्त उपभोग 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 यातून सुटूया. तर हा संस्कार रामायणाचं महत्त्व आहे. कबंधाला मारलेला आहे, विराधाला मारलेला आहे, दोघांना त्यांच्या शापातून मुक्त केलेलं आहे. राम पुढे निघालेला आहे. मुनिजन रंजन जय जय राम. इतक्या मुनी आलेले आहेत, ऋषी आलेले आहेत. रंजन म्हणजे त्यांना एवढं राम आल्यावर बरं वाटलेलं आहे, फार छान वाटलेलं आहे. पंचवटी वासीन जय जय राम. हा मुनिजन रंजन तिथे वाल्मिकी आणि राम यांची भेट, अगस्ती भेट. अगस्ती ऋषींनी पंचवटीची जागा सुचवली आणि तिथे पंचवटीत राम जवळजवळ 13 वर्ष राहिलेला आहे. शेवटच्या वर्षात सीता हरण वगैरे केलं ते, मग सीतेचा शोध, युद्ध आणि सीतेला परत आणलं आणि 14 वर्ष संपल्यानंतर अयोध्येत प्रवेश. पंचवटीतलं त्यांचं जे जीवन आहे ना, वनवास हा सुखाचा. आपल्याला मानिनी चित्रपटातलं माहीत असेल, सगळं अन्याय करून लुटून त्यांना नेतात, मग एक झोपडीसारखं बांधतात आणि तो खालून तिला चिखल वगैरे येतो, ती ते झोपडी बांधते. वनवास हा सुखाचा सुखाचा सुखाचा. बरोबर, सुख आहे वाढत. आणि हे कशावरून सांगतोय? ज्यावेळेला सीतेचा त्याग केला त्याच्या आधी काही दिवस रोज रात्री तेही 9 दिवसा गता. ते दिवस आपले गेले. सीता सांगते किती चांगलं होतं नाही, 24 तास आपण एकमेकाबरोबर होतो. जरी आपण पंचवटीत राहत होतो तरी सुद्धा आपण एकत्र होतो. काय सुंदर निसर्ग होता, काय सुंदर नद्या होत्या, ते सगळं. मला पुन्हा तिकडे जावंसं वाटतंय. हे सीतेचे डोहाळे आहेत, कारण त्यावेळेला लवकुश तिच्या पोटात आहेत. हे डोहाळे एका अर्थाने वाल्मिकीच्या आश्रमासमोर तिला सोडून पुरवले गेलेले आहेत. याही दृष्टीने विचार करा. पुढे फलमूल आशन जय जय राम. अशन म्हणजे जेवण, आहार, फलमूल. आता हा मगाशी सांगितलेला त्वेष येणारा प्रसंग. आपण रामाची अनेक चित्र बघतो. गेल्या काही वर्षात ज्यावेळेला हे राम जन्मभूमीचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेला रामाचं एक चित्र आपण बघतो. ते चित्र या नामावर आधारलेलं आहे. समुद्राची लाट आलेली आहे, उसळलेला समुद्र, रामाने धनुष्य घेतलेला आहे, बाण हातात आहे, एक पाय पुढे टाकलेला आहे आणि तो सांगतो जर मार्ग दिला नाहीस तर जाळून टाकतो, वाफ करून टाकतो तुझी. त्यावेळेला तो समुद्र म्हणतो, तो सुंदर प्रसंग आहे, पुढे बघूया. हा जो राग आला ना तुला, तो कायम ठेव रावणाला मारेपर्यंत, नाहीतर रावण मरणार नाही, नुसत्या बाणाने मरणार नाही. पुढे 100 विदारण जय जय राम. हा अक्षर 100 असो ते असतातच. शूर्पणखा विटंबन जय जय राम. पंचवटीत घडलेले प्रसंग आहेत. खरादिमर्दन जय जय राम. खरं दूषण त्रिशिरा अकंपन. किती सांगू तुम्हाला. 14,000 राक्षस आणि त्यांचे काही सेनापती आणि त्यातला अकंपन आणि शूर्पणखा परत आलेले आहेत सांगायला की अरे ते 3 जण आहेत, 2 राजकुमार आहेत, अयोध्येचे आहेत असं म्हणलं जातं. त्यांच्याबरोबर अत्यंत सुंदर स्त्री आहे आणि त्या सगळं स्त्री हा त्या मुख्य जो आहे राम त्याचा प्राण आहे, तिला पळवून आण. शूर्पणखा सांगते आणि हा अकंपन सांगतो. तिथे कुठेतरी योजना घडते
की रामाला जर हतबल करायचं असेल तर सीतेला पळवलं पाहिजे. अनेक कथा आहेत, नंतर बघूया. शूर्पणखा विटंबन हे आव्हान आहे कोणाला दिलेलं? रावणाला. म्हणजे उगीच नाही आहे की नाक कान कापलं वगैरे, गेली रडत तिकडे. आणि मग इथे राम कोणीतरी, राम आहे पंचवटीत म्हणजे नाशिकला महाराष्ट्रात, रावण तिकडे लंकेत. इथपर्यंत एक नोटीस पाठवलेली आहे, ज्याला आपण म्हणतो ना अल्टिमेटम. तयार राहा, मी येतोय. पुढे खरादिमर्दन भूसुर स्थापक. हे भूसुर म्हणजे भूदेव संतासी सदा लवावे सत्कर्म योगे वय काल. भूदेव, सुर म्हणजे देव म्हणजे विद्वान लोक, ज्ञानी लोक, त्यांची स्थापना केली. ऋषी आणि मुनी अरे विस्थापित झाले होते. एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे तो त्यावेळेला बघूया. सीता दचकलेली आहे, राम लक्ष्मणाला आश्चर्य वाटलेलं आहे, पण तरीसुद्धा एक घटना आहे तिथे घडलेली, आपल्याला अभिमान वाटेल असे. अरे अमरनाथांवर कितीही टेररिस्टांनी हल्ले केले आणि काही लोक मारले तरी हजारो हजार लाखो लाख लोक जात राहतात. ही भारताची संस्कृती आहे. रेझिलियंट इंडिया, रिसर्जंट इंडिया म्हणजे अत्यंत सहन करूनही जिवंत राहणारा भारत आणि रिसर्जन उसळून वर येणारा भारत. आजचा आपला परिचय विचार करूया. नंतर भूसुरस हेम मृगांकित हे आपल्याला माहीत आहे, सोन्याचं हरण. हेम मृगांकित जय जय राम, जानकी विरह जय जय राम. तिथे राम अगदी सामान्य माणसासारख्या, आणि तिथे वरती कैलासावरी शिव पार्वती करीती पारायण परिसाहो तुलसी रामायण. त्यात सुंदर प्रसंग आहे. हे हा राम, पार्वती विचारते हा राम, एकतर बायको राखता आली नाही आणि सामान्य माणसासारखा रडतोय, छाती पडवत, हे सीते हे सीते तू कुठे गेलीस? झाडांना मिठ्या मारतोय, वृक्षानं तुम्ही बघितलं का? दगडाला सांगतोय तू बघितलंस का? नदीला विचारतोय तू माझ्या सीतेला बघितलंस का? सीता कुठे गेली? हा सामान्य माणूस राम, त्याचं नाम तुम्ही घेता. तुम्ही असामान्य, तुमच्यापासून सगळं ज्ञान निर्माण झालं आणि या सामान्य माणसाचं शिवशंकर म्हणाले हो, आणि त्यांनी डोळे मिटले. आणि पुढे काय घडलं ते नंतर पाहूया. पण लक्षात ठेवा, जानकी लीला हा सगळा लीला विग्रह आहे. विग्रह म्हणजे मूर्ती, लीलेची मूर्ती आहे राम. आणि हे सगळं आता हाच प्रसंग तुम्हाला पुढे सांगेल की किती लीला आहे रामाची. एक लीला महाराजांची तुम्हाला सांगतो. महाराज भांडतायत, त्यांच्याच एका नातेवाईकाशी असेल. ते विचारतात तरी तो लंगोटी घातलेला संन्यासी तुला जमीन कशा पाहिजे? नाही नाही, मी कोर्टात जाऊन घेणार. भयंकर भांडण झालं, त्यांनी शिव्या दिल्या, महाराजांनी शिव्या दिल्या. महाराज गोरे होते, लाल लाल झाले. आणि तिथे कोणतरी बहुतेक वामनराव ज्ञानेश्वरी किंवा कुर्तकोटी कोणीतरी असतील. ते म्हणतात महाराजांना तुम्ही सांगता ना आम्हाला रागवू नका, क्रोधावर विजय मिळवा, आणि हे तुम्ही काय रागवताय? मागे वेळेस म्हणाले गंमत तर बघ रे, हा गळ्यावरचा राग आहे, हा पोटातला राग नाही आहे. हे असं कधी म्हणेल का रागवणार? आणि पुढे तो गंमत बघ. आणि मग त्याला विचारतात की तुझा स्टॅमिना संपला का भांडण्याचा? भांडण्याची शक्ती संपली का? माझी आहे. तुझा शिव्यांचा साठा संपला का? माझ्याकडे अजून शिव्या शिल्लक आहे. तो थकतो आणि मग हात धरून आणतात, पाणी तापवतात, आंघोळ घालतात, जेवण घालतात, चांदीच्या ताटात आपल्या उजव्या बाजूला बसवतात आणि आयुष्यभराचा मित्र करून टाकतात. भांडायचं तर असं भांडा. महाराज म्हणाले गंमत बघा, अरे आज हा माझा भांडतोय, हा माझा कायमचा मित्र होणार आहे. हे निराळेच आहे चरित्र. तसंच आहे. पुढे आपण बघूया. लीला विग्रह जटायु पावन जय जय राम, कबंध मोचन जय जय राम. कबंध तुम्हाला विराट आणि कबंध लक्षात ठेवा. कबंध मोचन, शबरी पूजित जय जय राम. इथे अरण्यकांड संपलं. शबरी निश्चित पत्ता देते की जा तिकडे, अजूनही ते सरोवर आहे, अजूनही तो पर्वत आहे, नावं नंतर बघूया. त्याच्यावर ते वानर आहेत आणि त्या वानरांचा एक राजा आहे सुग्रीव. आता त्याचा भाऊ राजा आहे तिथे, त्याने त्याला हाकलून दिलेला आहे तो. आणि तू समदुःखी आहात, हे माझ्या गुरुनी तुला सांगायला सांगितले. समदुःखी का? त्याच्या भावाने त्याची बायको, तिचं नाव रीमा, कुणाचं? सुग्रीवाच्या पत्नीचं. त्या रीमाला बलात्कारानं आपली पत्नी बनवलेलं आहे आणि तुझी पत्नी रावणानं पळवून नेलेली आहे. दोघेही समदुःखी आहात. मैत्री करा. त्याचं वानरांचं मोठं सैन्य आहे, ते करून पुढे रावणापर्यंत जा दक्षिणेकडे आणि लंकेत तुम्हाला सीता मिळेल. इतकं सगळा डिटेल्ड पुढचा प्रवासाचा कोर्स म्हणतात ना, तो शबरीने दिलेला आहे. शबरी पूजित म्हणजे तो काल आपण बघितला होता शबरीच्या जीवनाचा शेवट. पुढे जाऊया. हनुमत जीवन जय जय राम. आता इथे जरा क्रम पुढे मागे झाला आहे, हे लक्षात ठेवा. हनुमंताचं आता इकडे आल्यानंतर शबरीने सांगितलं, त्या पर्वतावर आल्यानंतर हनुमंताचं पहिलं दर्शन किंवा हनुमंताची पहिली भेट. आता इथून पुढे हनुमान रामायणात आलेला आहे. आत्तापर्यंत हनुमानच कुठे होता?
आता हनुमान जीवन बनलंय रामाचं आणि राम जीवन बनलंय हनुमानाचं, हे समजून घ्या. पुढे रामेश्वर या शब्दावर सुद्धा चिंतन करणार होतं. रामेश्वर या शब्दाचा अर्थ काय? 4 अर्थ आहेत. आणि शेवटचा अर्थ आतून येतो, लिंगाच्या आतून. आपले जे 12 ज्योतिर्लिंग आहेत ना, त्यातलं पहिलं हे आणि शेवटचं काठमांडूच आहे. आणि सगळी कशी अरेंज केलेली आहेत बघा तुम्ही. बघूया, त्याच्यावर विचार करूया. पुढे बघूया. वाली मर्दन ताडच्छा सुग्रीव प्रिय हनुमत जीवन सुग्रीव प्रिय कर. आपण सकाळी बघितलं होतं, सुग्रीवाशी तू निष्ठा राख. सूर्याने सांगितलेलं आहे. ताडच्छेद हा काय प्रकार आहे? तो म्हणतो की वालीला तुला मारायचं असेल तर एका बाणात हे 7 ताड वृक्ष आहेत ना, त्या ताड वृक्षांना मार. तो म्हणतो सोपं आहे. रामाने बाण सोडला, 7 वृक्ष तोडले आणि बाण परत रामाच्या तुळणीर. कारण अगस्त्य ऋषीने दिलेलं हे धनुष्य, आणि आपण म्हणतो ना तुळणीर म्हणजे ज्याच्यात बाण ठेवतात तो भाता, क्विव्हर म्हणतात इंग्लिशमध्ये. परत बाण येऊन बसायचे, जास्त बाण लागायचे नाही. हे विचार करा. त्यावेळेला सुग्रीव म्हणतो की तू मारू शकशील. मोठं सुंदर कथानक आहे. सुग्रीव इथे का आलेला आहे आणि तिथे वाली प्रवेश का करू शकत नाही? एकच सांगतो, ऋषींची सत्ता. ऋषींची सत्ता, ऋषींचं चैतन्य, ऋषींचा प्रभाव, ऋषींची शक्ती ही देवांपेक्षा जास्त आहे. लक्षात ठेवा. देवसुद्धा ऋषींकडे, गुरु साक्षात परब्रह्म. परब्रह्म सुद्धा म्हणतात, मला लोकांचं दर्शन घ्यायचं आहे, मला दिसायचं आहे, पण गुरु तुझ्या माध्यमातून, ऋषी तुमच्या माध्यमातून मी परब्रह्म व्यक्त होतो. केवढा मोठा अर्थ आहे. पुढे जाऊया आपण. ताडच्छेदक वाली मर्दन, वालीला मारलेला आहे. तारा बोधक, वाली आणि तारा यांनी प्रश्न विचारलेत रामाला, का मारलंस मला? मी तुझं काय वाईट केलं होतं? अरे तुला रावणाकडे जायचं होतं तर रावण माझा मित्र आहे, किंवा आव्हान दिलं असतं. रावणाला काखेत घेऊन 3दा पृथ्वी प्रदक्षिणा केलेली आहे रावणाने, बरोबर रावणाला. आणि शेवटी मला मुलगा झालेला होता अंगद, अंगदाचा पाळणा होता. ते फिरणारं खेळणं असतं की नाही, त्या खेळण्यासारखा फिरत ठेवला रावणाला शरणाला, की तुला पुन्हा कधी त्रास देणार नाही, आपण पण मैत्रीचा करार करूया. माझ्यावर संकट आलं तर तू धावून येतस, तुझ्यावर संकट आलं तर मी धावून यायचं. म्हणून रावणापर्यंत पोचण्यासाठी वालीला मारणं ही युद्धनीती होती, ही राजनीती होती. डिप्लोमसी अँड स्ट्रॅटेजी दोन्ही होतं रामाचं. विचार करा. पण तरी वालीला उत्तर दिलेलं आहे. तारेने आणखीन प्रश्न विचारले. बुद्धिमान आहे ते. आणि तुम्ही बारीक बघा की आपण काही काही चित्रात बघत असाल, एरवी वर्णनात वानरी म्हणजे वानरांच्या पत्नी ह्यांना काही शेपटी दाखवलेली नाही आहे. आणि वानरांच्या शेपटी असेल. शेवटी राम सुग्रीव त्यांना सांगतो युद्ध संपलेलं आहे, रावणाचा संहार झालेला आहे, आपण आता अयोध्येत जाणार आहोत, आपल्या आवडत्या रामाला राज्याभिषेक होणार आहे, तेव्हा सगळ्यांनी वानर वेशाचा त्याग करा. बघा, तुम्ही जर किष्किंधेचं वर्णन वाचलं तर अयोध्येत जेवढी मधल्या इमारती आहेत, म्हणजे मंदिर म्हणतात त्याला, मंदिर महाल, त्याच्यापेक्षा उंच किष्किंधेत आहेत. काय वानर म्हणजे काय माकडं आहेत का ते? नाही. वानरी अंजनी वगैरे काय तेजस्वी स्त्री आहे. तारा केवढी बुद्धिमान आहे रामाला निरुत्तर करण्याचा. पण राम शांतपणे त्याला समजून देतो, तारा बोधक जय जय राम. आणि सांगतो की जरी मी वालीला मारलं, सुग्रीवाला राज्यावर बसवलं, तरी सुग्रीवाचा मुलगा सुग्रीवानंतर राजा होणार नाहीये, अंगद होणार आहे. तेव्हा तारा म्हणते तू न्यायी आहेस, काही हरकत नाही. तारा बोधक, अंगद पालक, अंगदाचं पालन केलं. हे आत्ता सुग्रीव राजा होईल, पण सुग्रीवाचा मुलगा राज्याचा वारस नाही, तो मात्र अंगद असेल. तर रामाचा न्याय आहे. अंगद पालक जय जय राम. रविसुत म्हणजे सुग्रीव, रविसुत पालक जय जय राम. सुग्रीवाचं पालनच केलं एका अर्थाने. वनचर मित्र जय जय राम. वनचर किती सगळे जनावर आले, भिल्ल आले, म्हणजे ते आपण म्हणतो जंगलात फिरणारे वनवासी, गिरीवासी, आदिवासी, आपण शब्द वापरतो, हे रामाचे मित्र आहेत. आणि आयुष्याची 14 महत्त्वाची वर्ष यांच्याबरोबर राम आहे. रामाचं अवतार कार्य हे वनवासात सिद्ध झालेलं आहे, साकार झालेलं आहे. अयोध्येत रामराज्य झालं ना, हा पराक्रम कुठे झाला? अवतार राम आहे विष्णूचा, हे अवतार कार्य पूर्णपणे वनवासात झालेलं आहे. आणि त्यासाठी काही काहीला वाईटपणा घ्यावा लागलेला आहे. खलनायिका नाही आहे, महानायिका आहे ते. आणि हे रामायणाच्या आधारेच. पुढे बघूया आपण. ज्यामुळे वनचर मित्र जय जय राम, सीतान्वेषण जय जय राम. आता सीतेचा शोध, शबरीने पत्ता सांगितला. पुढे आणखीन काल एक कथानक सांगता सांगता राहिलं. जटायूचा भाऊ आहे संपाती, आणि या दोघांची स्पर्धा लागायची. आपण सूर्याला स्पर्श करूया. जटायू संपाती मोठा त्याच्यापेक्षा, तो सूर्याच्या इतका जवळ जातो की त्याचे पंख जळून जातात.
आणि तो असा पडतो आणि पडल्यानंतर तो अशात वाळूत पडतो, रेतीत, आणि झुडपात पडतो म्हणून जिवंत राहतो. पण आता खुरडत खुरडत उंदरासारखा चालतो ना. एक गिधाड म्हणजे काल तुम्हाला सांगितलं की केवढे शक्तिमान. आणि जटायू इथेच राहतो दंडकारण्यात, जिथे रामाचं पंचवटी रक्षण करायला वगैरे सगळा तो राहतो जटायू. आता जटायू मरतो रामाची सेवा करताना, हे उद्गार संपाती ऐकतो. कुठे ऐकतो? प्रसंग आत्ता सांगतो. म्हणजे संपातीचं सुद्धा चरित्र कसं उद्धरून गेलेलं आहे राम नामाने आणि राम कार्याने. या परिसरात दोन्ही चालू आहे. आपण करतो ते रामाचं कार्य आहे, आपण करतो ते सद्गुरूंचं कार्य आहे. आपण अन्नदान, रामनाम आणि सेवा हे जे करतो ना, ते महाकार्य, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्याशी आपण जोडलेले गेलो हे आपलं पूर्वजन्मीचं पुण्य आहे. आणि आपण सगळेजण इथे जमलेलो ऋण अनुबंध आहे, त्याशिवाय आपण इथे पोचलो नसतो. अनुबंध आहे हा भावानुबंध आहे, हा प्रेमानुबंध आहे, हा ऋणानुबंध आहे. आणि ऋणानुबंध हा व्यक्त झाल्यावर नवीन ऋण निर्माण होतं. आता मी तुम्हाला सांगितलं माझं तुमच्यावर ऋण आहे, तुम्ही ऐकताय, तुमचं माझ्यावर ऋण आहे. म्हणजे ऋण कधी ऋण म्हणजे निगेटिव्ह होत नाही. ऋण हा शब्द पॉझिटिव्ह आहे. ऋनी सुरू होणारा संस्कृतमधला कुठलाही शब्द नकारात्मक अर्थाचा नाही आहे, असं अक्षर जगातल्या कुठल्याही भाषेत नाही आहे. ऋषी बघा, ऋतू बघा, ऋचा बघा, ऋतंभरा बघा, सगळे बघा पॉझिटिव्ह अर्थ आहे. ऋणी नकारात्मक नाही. लोक ऋण सांगतात, ऋण सिद्धांत आहे. नवीन ऋण करून मला आईवडिलांचं ऋण फेडायचं, कसं फेडणार आहे? चांगले आईवडील बना. नाही, माझी आईवडिलांनी जशी अपब्रिंगिंग केलं, वाढवलं, तसं मी माझ्या मुलांना वाढवलं. गुरुचं मी ऋण कसं फेडणार आहे? चांगला गुरु बनून, चांगला शिक्षक बनून. शिक्षक म्हणजे प्रोफेशनल कोणी सांगितलं आहे? मी चांगला सुतार आहे, मी बाकीच्यांना इतकी चांगली सुतार शिकवेन. मी चांगला शेतकरी आहे, अत्यंत चांगली शेतीची तंत्र शिकवेन. शिक्षक आहे, शिक्षकाचं ऋण शिक्षक होऊन फेडायचं आहे. म्हणजे आधी शिक्षक, त्यांचं ऋण, मी शिक्षक झालो, माझं ऋण, ते शिक्षक झाले, त्यांचं ऋण फेड वाढत जातं. हा ऋण सिद्धांत भारतीय संस्कृतीचा एक हृदय म्हणजे टचिंग असा आस्पेक्ट आहे. जगात कुठे हा विचार नाही. ऋण निर्माण करा, ऋण फेडताना नवीन ऋण निर्माण करता, ते फेडताना नवीन ऋण. ऋणात रहा, ऋणात रहा, ज्याला ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणतात. ग्रेटफुल, मी तुझा कृतज्ञ आहे आणि मी कायम कृतज्ञ राहीन, कारण तू जे केलेस ना त्यातून नवीन निर्माण झालेलं आहे, आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहूया. असा यज्ञ इथे चालू आहे. या यज्ञात आपली समिधा टाकण्यासाठी आम्ही दरवर्षी येतो. म्हणजे 2च वर्ष झालेली आहेत, वर्धापन नाही. आमची समिधा एक आपण म्हणतो ना हविष्यान्न असतं, एक मुठभर तीळ तांदूळ काय असतील ते. यज्ञ मात्र इथे वर्षभर चालू आहे आणि त्या यज्ञाचा विकास झालेला आहे. राम हा यज्ञ संस्कृती जतन करणार आहे. कृष्ण हा यज्ञाशी, कृष्णाचा संबंध नाही, रामाचा जन्मच याच्यापासून झालेला आहे, यज्ञापासून. कृष्णाच्या जीवनात यज्ञ आले, विशेषतः सगळ्यात म्हणजे राजसूय यज्ञ. त्याच्यात त्यांनी आपलं मोठं एक कार्य केलेलं आहे. शिशुपालाला सगळ्या राजांच्या देखत मारलेला आहे आणि सगळ्या क्षत्रियांना सांगितलेलं आहे कृष्ण ज्याच्याकडे यतो धर्मस्ततो कृष्ण हा आणि यतो कृष्णस्ततो जय हा. जिथे धर्म आहे तिथे कृष्ण आहे आणि कृष्ण आहे तिथे जय आहे, हे राजांनो लक्षात ठेवा. आणि शिशुपालाला यज्ञ मंडपात मारलेला आहे, बाहेर आव्हान देऊन मैदानावर नाही मारलं. कृष्णाची प्रत्येक कृती लक्षात ठेवा. पण रामाचा जन्मच यज्ञातून आहे. घे हे पायसदान, तो यज्ञपुरुष आहे. आणि रामाने शेवटी केला तो अश्वमेध यज्ञच. ज्यावेळेला सीता त्याग केलेला त्याला परत बोलवूया. अयोध्येतले सगळे लोकांच्या मनातले विचार वगैरे जे होते, संशय वगैरे सगळे गेलेले आहेत. राम म्हणतो असं नाही आहे. जशी मी 14 वर्ष परत आलेलो नाही, तेव्हा सीतेला परत नाही आणणार. काय करूया? शास्त्रात काय सांगितलंय? दशरथाला 303 राण्या होत्या, सांगितलं ना तुम्हाला. म्हणजे एकपत्नीत्वाचं व्रत नव्हतं त्या घराण्यात. रामाने दुसरं लग्न का नाही केलं? त्याला सुचवलं होतं. तो नाही आहे एकपत्नी एक बाणी एकवचनी, हा राम आहे. मग त्याला सांगितलं की सीतेची सोन्याची किंवा कुठल्या धातूची मूर्ती करूया, तिला तू डाव्या बाजूला ठेवून सगळे विधी कर. रामाने तसे विधी केलेले. रामावर नुसतं आरोपपत्र काय त्याग केला सीतेचा वगैरे तसं काही नाही. सीतेचे उद्गार लक्षात घ्यायचे त्या प्रसंगातले. बघूया नंतर, पुढे जाऊया. सीतान्वेषण जय जय राम, हनुमत प्रेषण जय जय राम. एक हनुमत जीवन, हनुमान जीवनात आला रामाच्या, आणि हनुमत प्रेषण लंकेला पाठवलं, संपला हनुमान. आता हनुमान नाही आहे,
हनुमत प्रेषण समुद्रगामीन, समुद्राला आले सगळेजण हे वानर सैन्य. शरणागत रक्षक कोण आलेला आहे? बिभीषण शरण आलेला आहे. आणि बिभीषणाला घ्यायचं की नाही, सगळेजण म्हणतात अरे तो भाऊ आहे, आपल्या शत्रूचा भाऊ आहे, त्याला परत पाठवा, मारून टाका किंवा इथे आणून बंदिवासात पाठवा. एकच हनुमान बोलत नाही आहे. आणि त्या एकट्यानेच बिभीषणाला बघितलेलं आहे. लंकेत गेल्यानंतर ज्याने बघितलं आहे, ज्याच्याबरोबर एक अत्यंत सुंदर प्रसंग घडलेला आहे. इथे आज सांगायला हरकत नाही आहे की ज्यावेळेला हनुमान शोधत असतो, सीतेचा शोध हा मोठा भाग आहे त्याच्या लंकेतल्या कार्याचा. आपल्याला फक्त लंका जाळली आणि अशोकवनात हनुमान पोचला नाही घडलेलं. तो रात्रभर शोध घेतोय. पहाटेच्या वेळेला त्याला यज्ञाचा धूम, यज्ञाचा जो धूर नाही आहे त्याला धूम्र शब्द आहे. धूरला, स्मोकला, स्मोकिंग प्रोहिबिटेड, धूम्रपान निषेध आहे. धूम नाही, धूम हा ऑर्गॅनिक जे सबस्टन्स अर्पण केले जातात त्यातून तुम्ही यज्ञाच्या धुमात जर अगरबत्ती धरली तर मेणबत्तीसारखी जळली पाहिजे. ऑक्सिजन आहे त्याच्यात. केवढे प्रयोग अमेरिकेत झालेले आहेत, त्याला आपण अग्निहोत्र म्हणतो. अग्निहोत्र म्हणजे यज्ञ आहे. विचार करा फक्त. आपण पुढे जाऊया. तर ज्या वेळेला असे सगळे प्रसंग घडत असतात, हनुमत प्रेषण जय जय राम, हनुमंताला पाठवलेलं आहे. धूम, इथे कोण यज्ञ करतोय? अरे राक्षसांचं आहे हे, उपभोग करणाऱ्यांचे. आणि 10 तोंडातून म्हणजे 10 इंद्रियातून उपभोग, त्याला दशानन, त्याला आपण म्हणतो ना जसा दशेंद्रिय तशा दशमुख रावण, सगळे उपभोग. ह्यावेळेला कोण मंत्र म्हणत आहे? मंत्र ऐकले तो विष्णूचं मंत्र आहे. अरे रामाचं नाम कोण घेत आहे? बघितलं तर लंकेच्या मध्यभागी सगळं तुळशीचं बन आहे. भांगेत तुळस म्हणतात, ते अक्षरशः भांगेत तुळस आहे. 4 महाल आहेत आणि मध्ये एक महाल आहे. मध्ये सुग्रीव आणि त्याचे 4 सहकारी यांच्याबरोबर तो रामाला शरण आलेला आहे. शरणागत रक्षक जय जय राम. प्रसंग काय टचिंग आहे सांगा बरं. ज्या वेळेला सुग्रीव, बघूया कोण आहे ते, सुग्रीव बाहेर पडतो घराच्या. पहाटच झालेली आहे. हा जातो, तो म्हणतो वानरा लंकेत तू नवीन आहेस, तू कोण आहेस? तो म्हणतो तू कोण आहेस? म्हणाला मी बिभीषण आहे, रावणाचा भाऊ, सख्खा भाऊ आहे मी. मग इकडे कुठे निघालास आणि तू कोण? तो म्हणतो मी रामाचा दूत. रामाचा दूत म्हणल्यानंतर बिभीषणाला एवढा आनंद होतो. बिभीषण खाली वाकून हनुमंताला जो मरकट रूपात आहे पायाला स्पर्श करून नमस्कार करतो. पादस्पर्श, हे लक्षात ठेवा. पण तू कुठे निघालाय? कारण तो म्हणतो राम माझा पिता आहे. विभीषण म्हणतो राम माझा पिता आहे, तू कुठे निघालायस? हनुमान त्याला विचारतो. तो म्हणतो उठल्याबरोबर मातेचं दर्शन घ्यायला मी अशोकवनात सीतेचं दर्शन घ्यायला लागतो. म्हणजे तू सीतेचं दर्शन घेतलंय, म्हणजे तू माझ्या मातेचं दर्शन घेतलंय. साष्टांग नमस्कार घालतो हनुमान, हे समजून घ्या. पादस्पर्श नाही, कारण तू वडिलांना बघितलेस, मी तुझ्या वडिलांना बघितलंय. पादस्पर्श ठीक आहे, तू माझ्या आईला बघितलेस, अजून मी सीतेला बघितलेला नाही. हा तो प्रसंग आहे. हनुमान सांगतो अरे ह्यांना घ्या तुम्ही, हा रामा तुझा भक्त आहे, हा रावणाला सोडून आलेला आहे, रावणाने त्याचा त्याग केलेला आहे आणि हा एकनिष्ठ राहील. आणि त्यांनी फार मदत केली नाही आहे, तो तसा निष्पक्षपातीच राहिलेला आहे. पण शेवटी रावण काही केल्या मरेना. रामाचे अमोघ बाणसुद्धा आज का निष्फळ होती बाण, गीत रामायणातलं गाणं आहे ते. आज मारला, हात तुटला, परत येऊन बसला, डोकं तुटलं, परत येऊन बसलं. रावण मरेच ना. त्यावेळेला बिभीषण सांगतो युद्ध संपायलाच पाहिजे. रावण हे दुष्ट शक्तीचं प्रतीक आहे, पण रामा तोही तुझा विरोधी भक्त आहे. त्याच्या नाभीच्यावर त्याच्या नाही आपल्यासुद्धा. शेवटी जर वेळ मिळाला तर सुंदर फक्त नाभीकडे लक्ष द्यावं. नाभी, नाभी हा संस्कृत शब्द आहे. भिवू नकोस, भिवू नकोस, भिवू नकोस हे स्फुरण. आईच्या पोटात असताना ती उंबिलिकल कॉर्ड जोडलेली असते. भिवू नकोस, भिवू नकोस आईच म्हणत असते. जन्मल्याबरोबर नाळ तोडली जाते. आता तू स्वतंत्र जीव आहेस, आता तुझं रक्षण तू करायचंस, पण भिवू नकोस, भिवू नकोस, भिवू नकोस. इथे कोण आहे? पद्मनाभ, गुरु, देव, विष्णू. इथे विष्णूचं स्पंदन आहे, भिवू नकोस. आणि मागे कोण आहे? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पाठी मागे नाही आहे, पाठीशी म्हणजे आपला जो मणकं कॉकिक्स म्हणतो ना, माकड हाड, तिथे ती कुंडलिनी शक्ती आहे, तिथे ती गुरुची शक्ती आहे. म्हणजे माझ्या मागे पाठीशी, पाठी मागे नाही, गुरु आहेत. आणि नाभीशी जर देव आहे तर मी का घाबरू, का चिंता करू, आनंदात का नाही राहायला पाहिजे? हा एक विचार तुम्हाला कायम आनंदात ठेवायचा. हा एक विचार की इथे विष्णू आहे आणि मागे गुरु आहेत. मी काय सामान्य माणूस आहे? मी काय सामान्य प्राणी आहे? क्रिचर नाही आहे.
बघा तुम्ही विचार करून, एक फक्त चित्र डोळ्यासमोर आपण ठेवलेलं आहे. म्हणून शरणागत रक्षक विभीषणाला आश्रय दिलेला आहे. फलमूल त्यागीन, हे 3 दिवस. कारण जायचं कसं समुद्रावर? हनुमान म्हणाला आता पुढे हनुमान येणार पुढे, त्याच्यानंतर समुद्रलंघन. हनुमान म्हणतो मी जाऊ शकेन. तो तर प्रसंग सुंदरच आहे जांबुवंत हनुमानाचा. आणि तसाच प्रसंग पुढे महाभारतात कृष्ण आणि अर्जुन. कृष्ण भगवान उवाच, भगवान रूपातला कृष्ण आणि अर्जुन. अध्याय पहिला संपतो तिथे. उत्सृज सशरम चापम, तो बाण फेकून दिलेत अर्जुनाने. काही म्हणतात रथाच्या खाली, रथाच्या मागच्या भागात डोक्याला हातो न योत्से, मी लढणार नाही, त्याला उभा केलेला आहे गीता सांगून. हा हनुमान म्हणतो मी सामान्य वानर आहे, मी काय सागर शतयोजन सागर ओलांडून जाणार आहे. मग तो सांगतो की अरे तुला शाप मिळाला होता लहानपणी, खोडकर होतास तो, काय करायचा? हा वानर यूथ मुख्यम, यूथ म्हणजे गट. हा वानरांचा जो गट होता त्याचा हनुमानाचं चरित्र सांगायला लागलं तर ते मोठंच आहे. पण एवढंच फक्त लक्षात ठेवा की तो खोडकर होता, त्या खोड्या करायचा, पण बुद्धिमान होता. बुद्धिमताम वरिष्ठम वानर यूथ मुख्यम मनोजवम. बघा ना, सगळं हनुमंताचं वर्णन आहे. पण रामदूतम, इथे त्याची नम्रता दिसते. हा त्याचा परिचय आहे. पण त्यावेळेला नव्हता ऋषी करायला, त्यावेळेला एकच दैवत होतं, लक्षात ठेवा, शंकर. रामाचं दैवत अजून व्हायचं होतं, विष्णू वगैरे सगळं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. 1 लाख लाखोली किंवा लक्षावली बिलवदल घेतलेले, लिंग तयार केलेलं आहे आणि डोळे मिटून शांतपणे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. वानर म्हणजे काढूया का लिंग, देऊया का नदीत फेकून? हनुमान बुद्धिमान, आत्ता कशाला द्यायची? 50,000 60,000 जे होऊ देखील, मग ती लिंग फेकून देऊया. मग पुन्हा पहिल्यापासून करायला पाहिजे. ऋषींचा जप काही पुरा होत नव्हता. मग त्यावेळेला ऋषींनी शाप दिला. आजचं वाक्य लक्षात ठेवा, शापाच्या पोटात वरदान असतं, वरदानाच्या पोटात शाप असतो. कुठलाही शाप अनंत काळासाठी शाप नसतो आणि कुठलंही वरदान अनंत काळासाठी वरदान नसतं. जीवन स्ट्रेट लाईन नाही आहे, लिनियर, इट इज सायकलिकल. ट्रफ आपण म्हणतो ना, क्रेस्ट अँड ट्रफ, क्रेस्ट अँड ट्रफ. वरती आहे त्याला शिखर आहे, खाली आहे त्याला दरी आहे, खाली आहे शिखर. प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवास. राम आणि कृष्ण काय घेऊन बसला? आपलं तसं नाही आहे. चांगलं तर सगळंच चांगलं कायम नाही, वाईट तर सगळंच वाईट कायम नाही आहे. चांगल्याला वाईटाची किनार असते, वाईटाला चांगल्याची किनार असते. आपण फक्त वाईट तर वाईटच धरून बसतो, काय माझं जीवन, आणि चांगलं तर चांगलंच धरून बसतो, काय माझं सुंदर चाललेलं आहे, उद्या काय घडणार आहे कोणाला माहीत आहे. कोविडनं आपल्याला शिकवले, आपण शिकलेलो नाही. परत तुम्हाला सांगतो, एक कोविड पुरला नाही आपल्याला शिकण्यासाठी. ठीक आहे, मी अमरपट्टा घालून आलेला, मी चिरंजीव आहे, मला कोविड काय करणार आहे, अशा गुरमीत आपण जगायला लागलेलो आहे. म्हणून समर्थांनी सांगितलंय, चिरंजीव हे सर्वही मानिता ती अकस्मात सांडून सर्व जाती. चिरंजीव मानतोय आपण स्वतःला. ठीक आहे, विचार करूया. कुश तल्प शाहीन जय जय राम. राम आता 3 दिवस तपश्चर्या करतोय, ज्याला प्रायोपवेशन म्हणतात. 3 दिवस 3 रात्री रामाने एक लिंग स्थापन केलं, त्याला रामेश्वर म्हणतात. दुसरं वाळूचं लिंग सीतेने परत आल्यानंतर स्थापन केलेलं आहे. दुसरं लिंग तिकडे आहे, तिने वाळूचं केलं, यांनी वाळूचंच आहे, पण तिचं खास लिंग तिथे आहे, सीतेने स्थापन केलेलं लंकेतून परत आल्यानंतर. पण हे रामेश्वर आहे. 3 दिवस शंकराची उपासना करतोय. रामासारखा शंकराचा भक्त नाही. राम हा विष्णूचा अवतार आहे. म्हणजे सगळ्यात चांगला वैष्णव हा कोण आहे? विष्णू आहे, राम आहे. आणि सगळ्यात चांगला शैव कोण आहे? साक्षात शिव. कारण राम नामाशिवाय काही घेतच नाही. अखंड रामनाम म्हणजे शंकर, आणि अखंड शरणाची शिवाची भक्ती म्हणजे राम. आपण हरिहर मिलन हा पहिल्यापासूनचा सिद्धांत लक्षातच घेत नाही. म्हणून तो विठ्ठल तयार करा. कन्स्ट्रक्ट ऑफ मॅन आहे का? हो, विठ्ठल तयार केला गेलेला आहे ऋषींनी. क्रांतदर्शी त्यांच्या ह्याच्यातून. भांडताय तुम्ही ना, चला डोक्यावरच शिवलिंग देतं. भांडण का झालं की ती गंगा विष्णूच्या पायापासून निघालेली ती शिवाच्या डोक्यावर दाखवली ना रामायणात. रामायण बंद पडलं होतं, तुम्हाला माहीत असेल. कोर्टात गेलेलो, कर्नाटकातले जे लिंगायत आहेत ते, आमच्या देवाचा अपमान झाला. तुम्ही तुमच्या देवाच्या पायापासून स्वर्गातून निघालेली गंगा आमचा देव शंकर त्याच्या डोक्यावर पडलेली दाखवली, हा आमचा अपमान आहे. कोर्टाने सांगितलं काय याच्यातून मार्ग काय? किती ग्रंथ. रामायण सिरियल एकदम बंद पडली होती. लोकांनी पत्रांचा पाऊस पडला. काय झालं?
तर कोर्टात हा प्रकार, कोर्टाचा निकाल लागल्यानंतर रामानंद सागरांनी येऊन सांगितलं असं असं झालं. अनेक ग्रंथांचा रेफरन्स, संदर्भ दिला गेला, अभ्यास केला गेला आणि सांगितलं काळाच्या ओघात असं एक दैवत तयार झालेलं आहे की जो आहे कृष्ण अवतार, विठ्ठल म्हणजे विष्णू. त्यांनी डोक्यावर शिवलिंग धारण केलेलं आहे. आमच्या देवाच्या पायापासून निघालेली गंगा तुमच्या देवाच्या डोक्यावर, तर आमच्या देवाच्या डोक्यावरच तुमचा देव. काय गंमत आहे नाही, ऐकायला सुद्धा गंमत वाटते. आमचा देव, तुमचा देव, एक देव, दोन देव, तीन देव, चार देव. ते काय रमेश देव, कपिल देव, देवानंद असं आहे का सांगता बरं? नाही, एकच आहे. देव म्हणूच नका शब्द. देवाने सगळा घोटाळा केलेला आहे. ईश्वर परमेश्वर खूप अर्थ आहे, नंतर बघूया. पण हे लक्षात ठेवा, बंद पडली होती रामायण सिरियल आणि एकदा तर काय गंमत झाली होती. राम नमस्कार करतो, वसिष्ठांकडून शिक्षण झालेलं आहे आणि गुरुवर आम्हाला आशीर्वाद द्या. त्यावेळेला त्यांनी जे हे घातलेलं आहे रामनामी, कुणी वसिष्ठांनी जय श्रीराम जय श्रीराम असं ते घातलेलं आहे उपरणं. अरे राम शिष्य आहे, अजून राम जय श्रीराम झालाच नाही आहे. अशा वेळेला वसिष्ठ त्याचे गुरु जय श्रीरामचं उपरणं घालतात. लोकांनी दाखवून दिलं. मग काय करूया, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मग ते उपरणं काढलं, पुन्हा ते रिटेक केला आणि ओम नमः शिवाय घातलेलं उपरणं ते शिवनामी म्हणूया, रामनामीसारखे, आणि मग ते रामाला आशीर्वाद देतात. काही फार गमतीदार गोष्टी घडतात. आपण कथेमागचं कथवाद, गीत रामायणामागचं रामायण नावाची पुस्तक आहे, अनेक कथा सांगितलेल्या आहेत. असू दे, पुढे जाऊया. तर कुश तल्प, कुश म्हणजे गवत, तल्प म्हणजे गादी, मॅट्रेस, शाईन त्याच्यावर झोपलेला आहे. 3 दिवस जर व्रतस्थ राहायचं आहे, फक्त हवा, पाणी नाही, अन्न नाही, ह्याला प्रयोपवेशन म्हणतात. त्यावेळेला झोपलाय, गवत पांघरून झोपलेलं आहे, बाकी काही नाही. पाणी नाही प्यायचं आणि अन्न नाही खायचं. कुश तल्प शाईन जय जय राम. आणि जलनिधी शासन, जलनिधी म्हणजे सागर. सागर नाव का आलं? सगरावरून. सगर कोण? रामाचा पूर्वज. ती कथा त्यावेळेला बघूया ना. गंगा सागर, सागर शब्दच आलेला आहे. आणि सागर म्हणतो रामा मला बाण मारून तू वाफ करून टाकतोयस माझी. अरे मी तुझा पूर्वज आहे, मी तुझी परीक्षा बघत होतो. आत्ता तुला राग आलेला आहे, तो कायम ठेव, तुला रावणाला मारायचे. अरे सेतू बांध. सेतू कसा बांधू तुझ्यावर? तो म्हणाला नळ निळ आहेत ना ते माकडं, तुम्हाला माहीत आहेत वानर, की जे लिंग टाकायचे परत आणि मग परत ते नदीतून शोधून काढावं लागायचं. आणि ज्या लिंगावर, शिवलिंगावर मी इतके 50,000 टाकलेले ते मला मिळालं तर माझा जप कॅरीड फॉरवर्ड, पुढे चालू, नाही तर पुन्हा पहिल्यापासून. मग ऋषींनी शाप दिला की तुम्ही जे दगड पाण्यावर टाकाल ते तरंगतील. मग आता सोपं झालं ना, त्यांनी पाण्यात टाकलेलं बघितलं, मी पोहत जाऊन माझं ज्याच्यावर मी शिवलिंग म्हणजे हे ओम नमः शिवाय म्हणत होते ते परत आणलं. हा शाप आहे. वरदान झालं ना पुढे. नळनिळानी दगड टाकले, तरंगले, सेतू बंधन झालं, वानरसेना लंकेत पोचली. म्हणून म्हणतो आजचा शाप हे उद्याचं वरदान आहे. पुढे त्याच्यानंतर अरण्यवासीन जय जय राम नाही, विराध छेद झालं. जलनिधी शासन, ग्राव तारक. लोकांना हे कळत नाही. ग्राव म्हणजे दगड. दगड ज्याच्या नामामुळे तरले किंवा ज्याच्या शक्तीनं तारले गेले दगड. आणि हे नेहमीच संत सांगतात, दगड जर तारले जातात रामनामानं तर तू का नाही तारला जाणार? दगडापेक्षा का तू वाईट आहेस? रामदासांनी दासबोधात सांगितले बरं का. दगड, काही दगड प्रेशस असतात, ज्यांना मी रत्न म्हणतो, हिरे म्हणतो, हे सगळे दगडच आहेत की. आपली आणि दगडांची तुलना करतात. हा, दगडाचं एक बरं असतं, त्याची जर अशी खपली काढली तर ती त्याला पुन्हा येऊन चिकटत नाही. मी ठरवलं उद्यापासून लवकर उठणार आणि फिरायला जाणार 4 दिवस, परत माझी खपली येऊन चिकटली, दगडाला ती चिकटत नाही. दगडातून देवाची मूर्ती निर्माण होऊ शकते, ज्याला अखिल मानवजात नमस्कार करते. तुझ्यातून कोणती मूर्ती निर्माण होणार आहे हे आपल्याला विचारतात. आणि नंतर म्हणतात दगडापेक्षा तुम्ही कमी म्हणलं म्हणून मला क्षमा करा. हे परत क्षमा मागायलाही विसरत नाही. मी तुमची दगडाबरोबर तुलना केली आणि दगड तुमच्यापेक्षा म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मला क्षमा करा. हे समर्थ रामदास दासबोधात म्हणतात. मग हे ग्रावतारक, ग्राव म्हणजे दगड, दगड तारले. सेतू बंधन हे तर आपल्याला माहीत आहे. सुवेल विहारी जय जय राम. सुवेला एक टेकडीसारखा पर्वत आहे, अजूनही आहे. तिथे ते सैन्य उतरलं आणि तिथून मग पहिलं सामकारक जय जय राम. शेवटचा आहे सेतू सुवेल विहारी सामकारक. साम म्हणजे मैत्री, साम म्हणजे ॲग्रीमेंट, तडजोड. तिथून त्यांनी पाठवलेला आहे शेवटचा सुग्रीवाला की जा आणि सांग रावणाला
की इथपर्यंत आम्ही पोचलो म्हणजे आता युद्ध अटळ आहे आणि वानर काय येणार आहे त्याच्यावरून माणूस काय मला मारणार आहे असं तुला जर वाटत असेल तर माझा जो सेवक आहे हनुमान त्यांनी काय लंकेची दुर्दशा केली हे तुला माहीत आहे. सेवक जर एवढा करू शकतो तर स्वामी काय करू शकेल. अजूनही सीतेला सोड, सन्मानपूर्वक पाठवणी कर, राम तुला क्षमा करेल आणि सीता अयोध्या आणि लंका मित्र होतील, मित्र राष्ट्र होतील. ऐकलं नाही रावणाने. पण सामकारक जय जय राम, नंतर अमोघ बाण जय जय राम, राक्षस कंदन, हे युद्धकांड सुरू झालं. आता अमोघ बाण, राक्षस कंदन, कुंभकर्ण विदारण, रिपुसुत भंजन म्हणजे इंद्रजित, इंद्रजिताला मारलं. रावण मर्दन जय जय राम, रावण मारलं. विभीषण स्थापन जय जय राम. आता शेवटचं कांड सुरू झालं की ते राज्याभिषेक आणि तिथे संपलं. रामायण खरं राज्याभिषेकाच्या तिथे संपतं. पुढचं उत्तरकांड आहे ना ते प्रक्षिप्त आहे असं अनेक जण म्हणतात. मला स्वतःला जर विचाराल माझ्या वाचनावरून तर सीतेचा त्याग, त्या शंभुकाचा वध हे सगळं रामायणात नाही. वाल्मिकी रामायण संपतं, राज्याभिषेक झालेला आहे, रामराज्याचं वर्णन दीर्घ केलेलं आहे आणि हे जो वाचेल फलश्रुती सांगितलेलं आहे त्याला धन धान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्रपाठे करून या आपण म्हणतो ना तशी फलश्रुती सांगितलेली आहे. ग्रंथ संपला. पण लोकांना काहीतरी वाटलं म्हणून ती भाषा निराळी आहे, तिथले प्रसंग निराळे आहेत, ते सगळंच निराळे उत्तरकांड. पण उत्तरकांडाचं वर्णन उत्तरकांड म्हणून स्वतंत्र विषय मानला जातो. पण रामायणाचा जर सप्ताह असेल तर रामाचा राज्याभिषेक झाला, रामराज्य सुरू झालं. रामराज्य असं असतं, आजचं राज्य कसं आहे ते बघा. आणि रामराज्य बाहेर निर्माण होणार नाही आहे, आत निर्माण होणार आहे. मग अयोध्या आत आहे, मिथिला आत आहे, किष्किंधा आत आहे, लंका आत आहे, या चारही नगरी आत आहेत. तो आपला शेवटच्या दिवशीचा विषय असेल. कशाला बाहेर आपण पहिल्या दिवशी कमळ बघितलं, कमळ चिखलातून येतं, शेवाळ्यातून येतं, त्याला दुर्गंध नाही आहे, त्याला पाणी चिकटत नाही, अत्यंत सुंदर सुगंधी आणि मकरंद असलेलं हे कमळाचं वैशिष्ट्य आहे. किती मध असतो कमळात. तक्रार करतं ते चिखलाची, तक्रार करतं ते शेवाळ्याची घाण पाण्याची. आपण का भ्रष्टाचाराची तक्रार करायची. आपण का सगळीकडे अनिती मारलेली आहे, सगळीकडे विषमता आहे, सगळ्यांवर अन्याय होते. अध्यात्म हा एकमेव मार्ग आहे, हा पलायनवाद नाही आहे, लक्षात ठेवा. गोंदवलेला जाणारी, आमच्याकडे वांटेला येणारी एकही कुटुंब उद्ध्वस्त झालेलं नाही हो. सगळ्यांची मुलं शिकलेले आहेत, परदेशात गेले आहेत, सगळं चांगलं झालेलं आहे, पण ते आर डिटॅच्ड फ्रॉम द रेस्ट ऑफ करप्ट सर्कमस्टन्स. सगळे जे सराउंडिंग भ्रष्ट झालेलं आहे, भ्रष्टाचारापासून ही मंडळी दूर आहे. आपण आहोत का विचार करायला पाहिजे. रामराज्याचा नागरिक व्हायचा असेल ना तर नागरिकाची पहिलं अट आहे की तुम्ही स्वच्छ असलं पाहिजे, क्लीन. बघूया नंतर ते पुढे जाऊया. सोपं थोडंसंच बोलले. राक्षस कंदन, कुंभकर्ण विदारण, रिपुसुत म्हणजे इंद्रजिताला मारलं, रावणाला मारलं, विभीषणाचं राज्य स्थापन केलं, सूर्यवर मोचन. हे परवा आपण बघितलं होतं की सीतेला सोडवलं म्हणून मी राम निवडलेला नाही. मागे जे रामदास आहेत ते सांगतायत सूर्यवर मोचन. सगळ्या देवांची पूजा बंदी केली होती, बंदिवासात टाकलं होतं देवांना, ते देव मुक्त केले. रावणाला मारलं, देव मुक्त झाले. असा राम मला पाहिजे. त्यावेळेला कोण होते तुम्ही सांगा बरं. सगळीकडे राज्य कोणाची होती. इकडे औरंगजेब होता, इकडे आदिलशाह होता, इकडे सगळी निजामशाही वगैरे सगळं होतं. म्हणून तुकारामाचा अभंग आहे तो, हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी. त्यावेळेला प्रश्न होता रावणाची 10 तोंड पण क्लीन शेव असतात की नाही. रावणाला दाढी कधी बघितली आहे का. पण तुकारामाला ते रावण दिसतच नाहीत. औरंगजेब नाही का रावण सांगा बरं, तो आदिलशाह नाही का रावण, तो निजाम बघा ना, हाच रावण आहे. आणि हनुमान म्हणजे केवळ बजरंग दल नाही आहे, माझ्यातला हनुमान जागा झाला पाहिजे, त्याशिवाय होणारच नाही रामराज्याची स्थापना. विचार करूया, पुढे जाऊया आपण. संपत आला आता. विभीषण स्थापन, सूरवर मोचन, जानकी सुख कर जय जय राम. ती राहिली होती तिथे, एकदा कायम ते जोडलेले होते. किती प्रसंग आहेत निरनिराळ्या रामायणात, पण इथे जानकीला आनंद झालेला आहे. विधी हर स्थापक, विधी विधाता म्हणजे ब्रह्मदेव आणि हर म्हणजे शंकर. विष्णू का म्हणलेलं नाही, राम स्वतःच विष्णूचा अवतार आहे ना, म्हणून ब्रह्मदेव आणि शंकर यांची स्थापना केली. अहो शंकराचा उपासक होता रावण. रावण आपण म्हणतो ना की त्यांनी आत्मलिंग मिळवलं होतं शंकराचं. आणि रावण आणि दुर्योधन त्यांच्या जीवनात एक चांगला प्रसंग आहे, सांगायला हरकत नाही, गमतीदार प्रसंग आहे. रावणाला रोज 1 लक्ष ती सेतू म्हणजे वाळू आणायची,
त्याची शिवलिंग बनवायची 1,00,000 आणि 1,00,000 बिल्वदल तोडून आणायची आणि मग मी त्याची पूजा करणार. कोण सांगत होते? रावणाची आई कैकसी. रावणाचे वडील विश्रवा ऋषी होते. त्यांना आपल्या मुलाच्याकडून ऋषींची संस्कृती पुढे न्यायची होती, पण ही कैकसी होती राक्षसांची संस्कृती माझ्या मुलांच्या माध्यमातून देईन. म्हणून रावण जास्तीत जास्त मातुलगृही म्हणजे मामाकडे राहिला. त्याच्यावर कायम कैकसी राक्षसांचे संस्कार झाले. म्हणून इतका ज्ञानी असून, इतका तेजस्वी असून, बलाढ्य पराक्रमी असून नाश झाला. कारण रावणी संस्कृती, राक्षसी संस्कृती त्याचा तो प्रतीक होता. उलट विभीषण जो आहे तो कायम विश्रवाकडे राहिलेला आहे, कायम आपल्या वडिलांच्या घरी राहिला, त्याच्यावर कायम चांगले संस्कार झाले. विभीषण हा अत्यंत सत्वगुणी आहे. कुंभकर्ण कधी मातुलगृही तर कधी आजोळी जात होता, कधी आपल्या घरी येत होता. कुंभकर्णावर दोन्ही प्रकारचे संस्कार होते. म्हणून हे 3 प्रतीक आहेत. सत्व, रज, तम या 3 गुणांचे प्रतीक आहेत. प्रकृती, विकृती आणि संस्कृती या 3 पातळ्यांची प्रतीक आहेत. हे बघूया आपण. पण हे पुढे जाऊया ना. रिपुसुत भंजन, रावण विभीषण स्थापन, सुरवर मोचन, जानकी सुखकर, विधिहर स्थापन, वानर जीवन. हा एक प्रसंग. सुग्रीव म्हणतो की आपण जिंकलं रे, पण माझे किती 18 पद्मे वानर करीती भुभुकार. पद्म म्हणजे काय? कोटी, षटकोटी, पद्म वगैरे एवढी मोठी संख्या आहे. किती लक्षावधी वानर मरून पडलेले आहेत. हा कसला रे विजय रामा. त्यावेळेला हनुमान हसलेला आहे. तू का हसलास? बघ ना गंमत. ते सुवेल टेकडीवर राम चढलेला आहे. मैदानात झालं ना युद्ध, तो चढलेला आहे. वानरांची प्रेत पडलेली आहे. वानर जीवन, रामाची दृष्टी जशी मातृमंगल होती, परवा प्रसंग बघितला, तशी संजीवनी दृष्टी होती. रामाची दृष्टी संजीवनी दृष्टी होती. ती सगळ्या वानरावरून फिरवली. दृष्टीचा फोकस सगळ्या वानरांच्या प्रेतावरून गेल्यानंतर सगळी वानर जीवन झाले. वानर जीवन जय जय राम हा तो प्रसंग आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे नाव पुष्पक वाहन. इथे लंकाकांड किंवा युद्धकांड संपतं. आता आले शेवटी युद्धकांड झालं. आता परत आले अयोध्येत. रामराज्याभिषेक आणि रामायण संपलं. म्हणून पहिल्यांदा पुष्पक वाहन जय जय राम. पुष्पक हे कुबेराचं. कुबेराला करून कोणी दिलं? मयासूर. ते मयासूर सगळेच कठीण आहे. मय म्हणजे काय? सगळाच तो आर्किटेक्टच होता, इंजिनियर होता, सगळं होतं. त्यांनी ते पुष्पक विमान तयार करून दिलं. रावणाने आपला भाऊ कुबेर, एक लक्षात ठेवा, आपण मंत्र वैश्रवण उपमोभवती म्हणतो ना, मंत्रपुष्पांजली. वैश्रवण म्हणजे विश्रवा ऋषींचा पुत्र. कुबेर विश्रवा ऋषींचा पुत्र. वैश्रवण रावण, वैश्रवण विभीषण, वैश्रवण कुंभकर्ण. म्हणजे एकाच पित्याची मुलं निरनिराळ्या प्रवृत्तीची आणि संस्कृतीची असू शकतात. कुबेराला हकलून दिलं. कुबेर देवांचा ट्रेझरर झाला, कोषाध्यक्ष. आणि विमान मात्र रावणाने घेतलं. ते विमान रामाने एका अट्टीवर घेतलं. फारच सुंदर आहे. पुढचं नाम वाचा तुम्ही की राज्याभिषेक शरीर भरत तोषक जय जय राम. तो का पुष्पक विमानातून आला? हा प्रसंग पॉझिटिव्ह थिंकिंगचं काल तुकारामाचं उदाहरण दिलं होतं. हे वसिष्ठाने किती सुंदर उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला रामाची वचनं आठवतात, आपल्याला भरताची वचनं माहितीही नाही. तू 14 वर्ष अयोध्येत जाणार आहेस, मीही अयोध्येत जाणार नाही. आधी तुझी पावलं अयोध्येत पडतील, मग माझी पावलं अयोध्येत पडतील. माझ्या आईने जे मागितलं आणि ज्याच्यासाठी तू वनवासात जाणार आहे त्याचा मी पूर्ण पराभव करणार आहे. कारण का मी राज्यावर कधी बसणार नाही. मी यौ राज्याभिषेक करून घेणार नाही. राज्याभिषेक रामाला झाला, यौ राज्याभिषेक लक्ष्मणाला झाला. मी आईची एकही गोष्ट खरी होऊ देणार नाही आहे. तू तिथे जसा राहणार आहेस ना वनवासात तापसी, मी वल्कल घालणार आहे. 14 वर्ष भरत वल्कल घालून, 14 वर्ष जटाजूट. तो राजा असला तरी राजमुकुट नाहीये. राजमुकुट ठेवला असेल पादुकांच्या शेजारी, कारण पादुकांच्या साक्षीनं, सत्तेनं, प्रेरणेनं राज्य केलेलं 14 वर्ष भरतानी. कंदमुळं खात होता. शत्रुघ्न वगैरे अयोध्येत पक्वान्न वगैरे खात असतील, पण हा कंदमुळं खात होता, पत्रावळीवर जेवत होता. आपण म्हणतो ना मडक्यातून पाणी पित होता आणि गवत पसरून झोपत होता. जसा राम तसा मी. आणि हे तुम्हाला कॉम्प्लिमेंट भरताला केवढं आहे माहिती आहे ना. ज्यावेळेला राम परत येतो आणि दोघंजण भरत मिलाप आणि भरत मिलन. पहिल्यांदा मिलन त्यांचं झालं आत्ता आणि मिलाप झाला. दोन्हीकडे कुठलाही शब्द वापरा. चित्रकूटावर आलिंगन दिलेलं आहे भरताला. वनवासाचा आरंभ आहे, आत्ता वनवासाचा शेवट आहे. आणि आलिंगन देऊन ते प्रदक्षिणा दिल्यासारखे एकमेकांवरती फिरतात. त्यावेळेला कौसल्या
सुमित्रा आणि कैकई तिघींना एकच प्रश्न पडलाय, याच्यातला राम कोण आणि भरत कोण. राम कृश झालेला आहे, कारण वनवासात 14 वर्ष राहिलेला आहे. शेवटचं वर्ष सीता त्याच्यापासून पळवून गेलं म्हणून विरह आहे, दुःख आहे. शेवटचे 1-2 महिने युद्ध आहे. राम प्रचंड, आपण म्हणतो स्ट्रेस हा शब्द बरोबर नाही, पण एक संघर्ष अवस्थेत आहे, म्हणून राम ठीण झालेला आहे, राम बारीक झालेला आहे, अगदी पटण्यासारखं आहे. पण भरत राजधानीच्या जवळ असून राम जितका कृश झालेला आहे बारीक, तितकाच भरत झालेला आहे. आणि राम भरत एकमेकांशी फिरताना त्यांच्या मातांना कळत नाही यातला राम कोण आणि भरत कोण. हे कॉम्प्लिमेंट भरताला आहे. भरताचं कौतुक आहे याच्यात की सिंहासनाच्या समोर राहून, राजधानीच्या शेजारी राहून एकही राजभोग त्यांनी घेतलेला नाहीये. आणि आता शेवटचा ऐका प्रतिज्ञा, मी मोजत राहणाऱ्या रामा 14 वर्ष झाली, त्याचा जो सूर्यास्त आहे त्याच्या आत तू जर आला नाहीस तर मी अग्नी प्रवेश करीन, मी जाळून टाकीन स्वतःला. आता किती दिवस झालेले आहेत? 13 वर्ष होऊन गेलेले आहेत, 11 महिने झालेले आहेत. आता 360 दिवस आहेत, 359 दिवस झालेले आहेत. आता त्याच्यातले 24 तास आम्ही 3 तास 21 तास झालेले आहेत, 3 तास उरलेले आहेत, दुपारचे 3. संध्याकाळी 6ला सूर्यास्त, त्यावेळेला 14 वर्ष होणार. आत्तापर्यंत राम आलेला नाही आहे. किती 13 वर्ष झाले, 11 महिने झाले, इतके तास झाले, 3च तास उरलेत. भरत उठतो आणि स्वतःची चिता रचायला लागतो. हे बघा, नेगेटिव्ह थिंकिंग अँड पॉझिटिव्ह थिंकिंग. स्वतःची चिता रचायला लागतो. और सगळे धावत येतात, वसिष्ठ आणि सुमंत राहतात, भरत बघा काय करतोय. राम आला नाही तर भरत खरंच अग्निप्रवेश करेल, तुम्ही जाऊन काहीतरी करा. वसिष्ठ येतात आणि भरत हे काय चालवलेस, संवाद नीट ऐका. भरत म्हणतो माझी प्रतिज्ञा माहीत आहे की सूर्यास्ताला 3 तास उरलेले आहेत, सूर्यास्ताचा शेवटचा किरण गेला की मी प्रवेश करणार आहे. सूर्यास्तानंतर मी चिता रचायला लागलो तर उशीर नाही का होणार आणि माझ्या प्रतिज्ञेचा भंग नाही का होणार. निगेटिव्ह थिंकिंग. राम येणारच नाहीये, मग नंतर कशाला चिता रचायची, आधी 3 तास चिता रचूया. मूर्खा, तू बस, तू राजा आहेस. मी सेवकाकडून चिता रचून घेतो आणि ती चिता सूर्यास्तापूर्वी तयार असेल. सूर्यास्त झाला, राम नाही आला, तू चितेत गेलास, काय हरकत आहे. आणि बरोबर येतो ना राम. अरे जे 14 वर्ष जवळजवळ संपत असताना घडलं नाही, म्हणूनच आत्ता घडेल, हे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. आत्तापर्यंत घडलं नाही, कसं घडेल, अरे म्हणूनच घडेल. शेवटपर्यंत राहा ना आशावादी, शेवटपर्यंत तुझ्या आशेची ज्योत तूच का विझवतोस, मरण्यापूर्वी का मरतोस तू. कॉवर डाईज 100 टाइम्स बिफोर हिज डेथ. भित्रा जो माणूस आहे ना, जो भ्याड आहे, तो आपल्या मृत्यूपूर्वी 100 वेळा मरतो. What the valiant, the brave dies but once. जो शूर आहे तो एकदाच मरतो. ज्यावेळेला आयुष्य संपतं त्यावेळेला आपण कितीदा मरतो. सकाळी उठलो, सोमवार आहे, जरा उशिरा उठलो, बापरे गेली की लोक, मेलो, पहिल्यांदा मेलो. बरोबर, ऑफिसकडे आलो, अरे बॉसची गाडी आलेली आहे, आता फायरिंग, मेलो. अरे बापरे, एका दिवसात 100 वेळा मरतो आपण. काय याचं कौतुक करायचं सांगा बरं, एकदाच मरे. माझा राम आहे, माझे महाराज आहे, पूर्णपणे पॉझिटिव्ह थिंकिंग. हे लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला ते चिता आता रचून तयार आहे, आता सूर्यास्ताची वाट बघ, इतक्यात हनुमान येतो. हनुमानाला पाठवलेलं आहे की आम्ही उतरलोय कुठे, मगाशी सांगितलेलं भारद्वाज ऋषींच्या आश्रमात, की जी अयोध्या अगदी जवळ आहे आणि आपल्याकडे पुष्पक विमान आहे. हनुमंताला काय काम सांगितलं, त्याला फेस रीडिंग एक्सपर्ट, FRE म्हणतात. हल्ली इंटरव्ह्यू असतो ना, 8-8 जण इंटरव्ह्यूला बसलेले असतात आणि कॅन्डिडेट बाहेर आल्यानंतर म्हणतो चौघांनीच प्रश्न विचारले. अरे ज्या चौघांनी प्रश्न विचारले नाही, दे वर ऑब्झर्विंग यू. तुझी बॉडी लँग्वेज कशी आहे, प्रश्न विचारल्यानंतर तू नर्वस होतोस का, उत्तर देताना तू ॲट ईज असतोस का, ते ऑब्झर्व करत होते ते. दुसरा एक फेस रीडिंग एक्सपर्ट असतो, तो मोजत असतो की तुझं इथून किती अंतर आहे, इथून किती अंतर आहे, तुझ्या नाकाची लांबी काय, त्यावरून तू ॲम्बिशियस आहेस का, तू युनियन नवीन निर्माण करशील का, तू कामगारात फूट करशील का, तू मला चॅलेंज देशील का, हे तो बघत असतो. हे लक्षात ठेवा. हनुमान हा चेहऱ्याचं निरीक्षण करून माणसाच्या मनात उतरून त्याचा स्वभाव जाणणारा बुद्धिमान आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून झालं काय, हनुमंताला पाठवतो आणि म्हणतो त्याला सांग राम कोणत्याही क्षणी येईल आणि भरताच्या चेहऱ्याचं निरीक्षण कर.
भरताच्या चेहऱ्यावर जर नकारात्मक कटकट कशाला आली, 14 वर्ष काही छान चाललं होतं, राम कशाला परत आला, मी काय सुंदर सेटअप तयार केलेला आहे तो अपसेट करायला राम कशाला आला, हा भाव एवढा जरी भरताच्या इथे असेल तर भारद्वाज ऋषींच्या आश्रमातून आपण परत वनवासात जाऊया. 14 वर्ष वनवासाची आपल्याला सवय आहे, आपल्याला आनंदात राहता येईल वनवासात. मध्ये वाटल्यास थोडा वेळ किष्किंधेत राहिलं, सुग्रीव आपला आश्रितच आहे, नंतर काही दिवस लंकेत राहिलो, विभीषण आपला मित्रच आहे. अरे काय सुंदर आहे, भारद्वाजातून ही योजना होती. हनुमान बघितल्यानंतर राम येणार आहे म्हणल्यानंतर भरताचे अष्टसात्विक भाव जागे होतात, डोळ्यातून अश्रू वाहतात, शरीराला कंप सुटतो, कोरडा पडतो घसा, शब्द फुटत नाहीये, कंप सुटून तोल जातो आणि राम माझा राम. खरंच तुम्हाला सांगतो त्यावेळेला हनुमानाला एवढं, हनुमान आलिंगन त्याला धरतो. अरे कोणत्याही क्षणी राम येईल, तो रामाच्या स्वागताला तयार राहा. हनुमान लगेच येतो, भारद्वाजातून पुष्पक विमान येतं आणि पुष्पक विमानातून राम अयोध्येत प्रवेश करतो. सूर्यास्त झालेला नसतो, हे लक्षात घ्या. हे रामायण आहे. आणि आता फक्त राज्याभिषेक राहिला आहे, पण बाकीच्या घटनानंतर इथे बघा ना, हे भरताग्रजा राज्याभिषेक तर जय जय राम, भरत तोषक जय जय राम इथपर्यंत आपण आता पुढचं काय, शरयू वासीन जय जय राम, शरयू काठी राज्य सुरू झालं, शरयू वासीन अयोध्याधीश जय जय राम. एक तुम्हाला माहीत असेल रामभद्राचार्य नावाचे एक संत आहेत, खूप जाड आहेत, आंधळे आहेत, ते नेहमी रामायण वगैरे सांगत असतात, तुम्ही बघितलं असेल. कोर्टात त्यांची साक्ष खरी ठरली, राम इथेच जन्मला कशावरून, काही पुरावा आहे का. त्याने अरे पुरावा सांगितला, शरयू नदीच्या मध्यापासून इतकी धनुष्य अंतरावर, धनुष्य वॉज द युनिट ना, आपण हात पूर्वी मोजायचो, 4 हात जमीन 40 हात जमीन, इतके धनुष्य अंतरावर या दिशेला या उंचीवर महाल होता, तिथे राम जन्मला आणि तिथेच रामाची स्थापना झालेली. तो अंधा त्यांनी सांगितलं, मान्य केलं, ते काढून दाखवलं तिथे, ते त्याचे रेफरन्सेस बरोबर, आणि कोर्ट म्हणाला की बरोबर जुळते ती गणित, ते अंतर इतके धनुष्य. वाचा तुम्ही तो प्रसंग, अलीकडच्या काळात सुप्रीम कोर्टात घडलेला प्रसंग आहे. हा अंधा जो भक्त आहे रामाचा, त्यांची साक्ष डिसाइजिव्ह म्हणजे महत्त्वाची ठरलेली आहे. आता पुढे शरयू वासून अयोध्याधीश, आता अयोध्येचा मालक झाला, राज्याभिषेक झाला. इथून पुढे फक्त रामाचा दरबार आहे. अवनिजा अंक, अवनी म्हणजे पृथ्वी, ज्या म्हणजे जन्मलेले, अंक म्हणजे मांडी, वामांकार रूढ सीता, डाव्या मांडीवर सीता आहे. हे डावं उजवं फार महत्त्वाचं गणित आहे, तुम्ही समजू नका. स्त्रिया का डाव्या बाजूला, स्त्रिया डाव्याच बाजूला पाहिजेत, कारण डावी बाजू महत्त्वाची आहे. लिव्हर काय आणि हार्ट काय, लीन डावीकडे वळलेला आहे. आणि इथे जे स्पेस त्याला हृदयाकाश म्हणतात, त्याला गह्वर म्हणलेलं आहे भागवतात. आणि इथे जी बारीक तुम्हाला एक्सरेवर सुद्धा दिसेल, अगदी बारीक मायक्रो स्पेस आहे, तो हृदयाचा गाभारा आहे. तिथे सद्गुरूंच्या पादुका किंवा सद्गुरूंची मूर्ती स्थापन करा. अरे जाईल तिकडे माझे सद्गुरू आहेत, मी जाईन तिकडे माझे सद्गुरू आहेत. डोळे मिटले, सद्गुरू आले, मानस पूजा, मी प्रत्यक्ष पूजा करतो अशी पूजा करू शकतो, आहे ना. हे डावी बाजू महत्त्वाची. त्याच्यावर तुम्हाला एकच सांगतो की एक फिजिओलॉजीमधलं नोबेल प्राईज एका अमेरिकनाला मिळालेलं आहे. डाव्या बाजूची सीता का, डाव्या बाजूची लक्ष्मी का, डाव्या बाजूला राधा का. अरे पण आधी राधाकृष्ण, आधी लक्ष्मीनारायण, आधी सीताराम, ते का नाही लक्षात घेत. आधी नेहमी शक्तीचा उल्लेख आहे आणि बाकी सगळं सांगत नाही, तो मोठा विषय आहे. पण एकच लक्षात ठेवा, 4 शास्त्रज्ञाला ज्यावेळेला नोबेल प्राईज मिळालं आणि रिपोर्टर्सने विचारलं की आता काय करणार, आय डेडिकेट धिस प्राईज कुणाला, त्या मूर्तिकारांना दक्षिण भारतातल्या साऊथ इंडियाना, ज्यांनी अर्धनारी नटेश्वराची मूर्ती तयार केली. अर्धनारीश्वर, डाव्या बाजूला आपण म्हणतो ना शक्ती किंवा पार्वती समजायला, आणि इकडच्या बाजूला शंकर. आणि ती चित्र बघा ना गुगलवर. आता डाव्या बाजूला पार्वती आहे म्हणजे डाव्या बाजूला कुंकू आहे, डाव्या बाजूला केस आहेत, डाव्या बाजूला अलंकार आहे, इकडे जटाजूट आहे, इकडे भस्म आहे, डाव्या बाजूला सुंदर सोन्याचे दागिने आहेत, इकडे रुद्राक्ष आहे, इकडे डाव्या बाजूला बाजूबंद आहे, इकडे सगळी रुद्राक्षाच्या माळ आहे, इकडे व्याघ्रांबर आहे, इकडे सुंदर शालू घातलेला आहे, इकडे कमरपट्टा आहे, इकडे नाग वगैरे सगळे आहे. बघा नाही, डाव्या बाजूला ते. हे ज्या वेळेला मला कळलं, मी पुजाऱ्याला विचारलं, पुजारी म्हणाला मला माहीत नाही, पण मूर्तिकारांना जो सध्याचे अरुण योगीराज ज्यांनी ती मूर्ती बनवली, सगळं शास्त्र आहे किंवा. तुम्ही जा ना, विवेकानंद रॉक मेमोरियल ज्यांनी बनवलं त्यांना स्थपती म्हणतात.
आर्किटेक्ट म्हणजे असं नाही, स्थपती, त्यांचे सगळे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथात ही सगळी वर्णन आहेत, ते प्रपोर्शन सगळी दिलेली आहेत आणि त्याप्रमाणे केलेल्या ज्या आकृती आहेत, हजारो आकृती एकेका मंदिरावर आहे. आता तो चमत्कार घडणार आहे, तुम्ही फक्त बघाच. आत्ता अजून 100 दिवस झालेले नाहीत तो रामलला स्थापन होऊन. काय घडणार आहे जगात, काय घडणार आहेत भारतात, तयार राहूया. एक वानर होऊया रामाच्या सेनेतलं, किंवा एक सैनिक होऊया कृष्णाच्या सैन्यातला. बघा भारत आपल्या नातवांसाठी जो भारत घडतोय तो भारत विजयी घेश म्हणजे जिंकणार असेल आणि विश्वगुरू असेल. मी बिलकुल अतिशयोक्ती करत नाही आहे. ट्रेंड्स तुम्हाला सांगतोय, अजून नुकती सुरुवात आहे. बघा काय काय घडतं ते. आपण आता पुढचं अवनिजांक, अंक म्हणजे मांडीवर, अवनिजा म्हणजे सीतेला घेतलेलं आहे. हे शेषानुज, शेषावर झोपलाय कोण, शांताकारम भुजग शयनम, भुजग म्हणजे शेष, आणि शेष हा अवतार, लक्ष्मण त्याचा अवतार आहे. शेषानुज म्हणजे शेष म्हणजे लक्ष्मण, ज्याचा अनुज म्हणजे नंतर जन्मलेला आहे असा राम, त्याला नमस्कार. भरताग्रज, भरताच्या आधी जन्मलेला आहे भरताग्रज, तसा जय जय राम. शत्रुघ्न बंधू, शत्रुघ्नाचा भाऊ आहे. हे सगळं रामाचा दरबार आहे, त्याचं वर्णन केलं. रामपंचायतन म्हणतो ना, हे रामपंचायतन आहे. अवनिजांक, शेषानुज लक्ष्मण, भरताग्रज भरत, शत्रुघ्न बंधू म्हणजे शत्रुघ्न, दासानुग्रह हनुमंतावर अनुग्रह केलाय, किंवा रामदासांनी रचलेली आहे म्हणून रामदासांवर अनुग्रह. एवढं रामायण सांगितलं, इतकं सुंदर सांगितलं, 10 मिनिटं लागतात. शेवटच्या दिवशी प्रसाद म्हणून आपण घेऊन जाणार आहोत आणि आपण वाचूया, निदान हनुमान जयंतीपर्यंत वाचूया. 6 दिवस, 6 दिवसात केवढी ऊर्जा निर्माण होईल. आणि ऊर्जा इज नॉट द वर्ड, चैतन्य इज द वर्ड. आणि चैतन्याला शब्द नाही, ऊर्जा इज एनर्जी इन फिजिक्स. चैतन्याला काय शब्द आहे, स्पिरिट, नक्की नाही आहे. चैतन्य 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 निर्माण होईल म्हणून तुम्हाला सांगतो, रोज वाचूया. अरे 15 दिवसात पाठ होईल. केव्हाही ॲट एनी एज अँड स्टेज इन लाईफ यू कॅन मेमराईज एनी स्तोत्र. हे तर सोपं आहे, रामायण आपल्याला माहीत आहे. अगदी तळमळीनं हा विषय निवडलेला आहे आणि डॉक्टर काकांनी संमती दिली आणि इतके दिवस आपण सगळे जमतोय. अजून 3 दिवस आहेत आपले, लक्षात ठेवा. त्यामुळे काय, आता दासानुग्रह, सत्य भाषण, रामाचं वर्णन आहे. पत्नीक व्रत, एक पत्नी व्रत, साम्राज्य राजीन, एवढं साम्राज्य असून राम नम्र ऋष, षड्गुणैश्वर्य. षड्गुणैश्वर्य म्हणजे औदार्य आहे, सौंदर्य आहे, त्याच्यात ज्ञान आहे. हे सगळे जे गुण आहेत डिक्शनरीतले सगळे पॉझिटिव्ह. ते गुण जेत भगवंत तेथ, त्याला भग म्हणलेलं आहे. भगवंत तर किती सुंदर. आता भग म्हणजे काय, सगळे पॉझिटिव्ह गुण. ते ज्याच्याकडे आहेत तो पुरुष भगवंत, आणि ते ज्याच्याकडे आहे ती स्त्री भगवती, दोन्ही आहेत ना. म्हणून भाग्य शब्द भगवरून आलेला आहे. भाग्यवान म्हणजे ज्याच्याकडे गुण आहेत, ते गुणांची पूजा करणाराचा देश, त्याला भा रत म्हणलेलं आहे. भा म्हणजे प्रकाश, सूर्याचा देश आहे आपला. जास्तीत जास्त प्रकाश मिळणारं जयपूर आपल्या देशात आहे. जगात पहिलं जे किरण लागतं प्रागज्योतिषपूर, नरकासुराची राजधानी आसाममध्ये होती, आपल्या देशात आहे. हा शेवटचे मॅक्सिमम सनलाईट ऑफ द इयर जयपूरला आपल्या देशात आहे. काय नाही आहे हो, विचार करा. आपल्याला माहीतच नाही आपल्या देशाबद्दल. आणि म्हणून सांगतो शेवटी, षड्गुणैश्वर्य, जी गुण आहेत ते गुण ज्याच्याकडे आहेत असा श्रीराम, असा भगवंत, असा भाग्यवंत. आपण भाग्यवान आहोत कारण आपण श्रीरामाकडे पोचलेलो आहोत, सद्गुरूंकडे पोचलेलो आहोत, सद्गुरूंच्या पायाशी बसलेलो आहोत. काय भाग्य आहे आपलं, बघा तुम्ही. आणि शेवटी सांगितले, सच्चिदानंद जय जय राम, परमात्मा परब्रह्म परमेश्वर असा श्रीराम, त्याचा जय जयकार. हरी हर पावन जय जय राम. तुम्हाला सांगितलं, हरी कोण, विष्णू राम, आणि हर कोण, शंकर. दोघं एकमेकाचे भक्त आहेत. हरिहर मिलन. आणि हरिहर मिलनाचं जसं विठ्ठल प्रतीक सांगितलं, उभा विठ्ठल आडवा सेतू. कुठलाही ब्रिज असा नाही आहे अर्धा असला तरी त्याला 2 बाजू असतात की नाही, असतातच 2 बाजू. हा तर सेतू आहे. एका बाजूला हनुमान बसलाय, अयोध्येच्या बाजूला परमार्थाचं प्रतीक आहे, भक्तीचं प्रतीक आहे. दुसऱ्या बाजूला विभीषण बसलाय, चिरंजीव केले जगी दास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. दोन्हीला चिरंजीव केलेला आहे. विभीषण चिरंजीव आहे, सोन्याची लंका आहे त्याची. अरे प्रपंच सोन्यासारखा करूया की. कुणी सांगितलं गाडी घेऊ नका. महाराजांना एक जण विचारायला गेला, त्याला गाडी घ्यायची होती. आईला विचारलं, आई गाडी घेतो. महाराजांना विचार, महाराज काय सांगणार, बैलगाडी घे म्हणतील. काय कल्पना महाराजांबद्दल.
पण आई सांगते म्हणून हा गेला महाराजांकडे. आता हे महाराज म्हणजे तात्यासाहेब केतकरांच्या माध्यमातले. अरे आवश्यक आहे की गाडी, आवश्यक आहे गाडी, 3 गोष्टी सांभाळ. इथे थांबणार आहोत आपण, थांबणार आहोत. अरे एकाची 4 घरं होऊ देत की, सुंदर सुंदर ड्रेसेस घाला की, अरे निरनिराळे नोकर ठेवा की, सोन्यासारखा संसार करा. लक्षात ठेवा, रामाला विसरू नका, नामाला विसरू नका. हाच शेवट आहे. आणि म्हणून 3 उत्तर महाराजांनी दिलेली आहे. ज्या वेळेला तू गाडी घेशील त्यावेळेला आपण ज्यांच्याकडे गाडी नाही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत, सुपिरियर टू देम, सुपिरियर, श्रेष्ठ मानू नकोस. आणि ज्यावेळेला गाडी चालवशील त्यावेळेला पायी जाणाऱ्या लोकांना आपल्यापेक्षा इन्फिरियर, कनिष्ठ मानू नकोस. ज्यांच्याकडे गाडी नाही त्यांच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे, जे पायी जातात ते माझ्यापेक्षा वनिष्ठ आहेत. वरिष्ठ आणि कनिष्ठ हे 2 शब्द, इन्फिरियर अँड सुपिरियर मानूच नकोस. सगळ्यात महत्त्वाचं शेवटी आजचं शेवटचं वाक्य आहे, गाडीत नाम चालू दे, नामात गाडी यायला नको. गाडी चालवताना श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, गाडीत नाम चालू आहे. आणि नामात गाडी म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. गाडी नवीन आहे, त्याला गॅरेज नाही आहे, कावळे गेले, बाहेर बघतोय कावळ्यांनी स्मृती ठेवली नाही आहे ना. श्रीराम जय राम जय जय राम, नामात गाडी, नामात गाडी. गाडी अरे आता गॅरेज बांधायला पाहिजे, अरे आता आणखीन काहीतरी व्यवस्था केली पाहिजे, कारण रोज फ्युएल लागणार ना, पेट्रोल विकत घ्यायला पाहिजे. गाडी नव्हती तोपर्यंत पेट्रोलचा प्रश्न. अरे नामात गाडी नको, गाडीत नाम असलं पाहिजे. प्रपंचाची नाव पाण्यात असली पाहिजे, पाणी नावेत नको. पाणी नावेत आलं की बुडलंच. आपला प्रपंच आणि परमार्थाचं गणित कुठेतरी चुकलेलं आहे. निदान 60-40 करूया, 60% प्रपंच आणि 40% हे कसं वाढवायचं. आणि रामनवमीच्या दिवशी निदान 51-49 कसं घ्यायचं. 51% प्रपंच करूया पण 49% परमार्थ करूया. हे 2 निराळे अकाउंट नाही आहेत, आपल्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. त्याचा जय जयकार करत डोळे मिटूया, शांत 1 मिनिट. श्लोक म्हणूया. सदा सर्वदा. सदा सर्वदा आपण नंतर म्हणतोच. आज आपण ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे हा म्हणूया, सगळ्यांना येतो. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद, 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया आणि ते हात डोळ्यावर, चेहऱ्यावर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून आनंदानं पहिल्यांदा समर्थांचं, महाराजांच्या समाधीचं, महाराजांचं दर्शन घेऊया. आणि इथे जमलेल्या सर्व साधकांना, रामभक्तांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार नमस्कार नमस्कार.